ओमज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। परमगती प्रभूजींचा खास आभारी आहेत की त्यांनी महाहारांची व्यवस्था केली। हरे कृष्ण। प्रत्येकांची भक्तांची एक्सपर्टीज असते, परमगती प्रभूची एक्सपर्टीज आहे महाहारमध्ये, काही प्रभूजींची एक्सपर्टीज महाप्रसादमध्ये, वेगवेगळ्या भक्तांची वेगवेगळी एक्सपर्टीज असते। हरे कृष्ण। मी काय म्हटलं ते तुम्ही असले। सो एनिवे लेट्स मूव्ह अहेड। सो यस, कृष्ण बलराम संदीपनी मुनींच्या आश्रममधनं बाहेर पडून एकदम फास्ट रथानी परत मथुरेला आले आणि मथुरे ते लोक काही महिने भगवंत नव्हते त्यांच्यामध्ये, काही महिने हा माझा अंदाज आहे, पण यस 64 दिवस 64 कला तर गेलेच। त्याच्या व्यतिरिक्त हे बाकी सगळं शिकण्यात मधून तसं म्हटलं तर भगवंतांची इच्छा असेल तर भगवंत एका दिवसात पण 64 कला शिकवू शकले असते, पण त्यांनी 64 दिवस दिले आणि मग बाकी शिकायलाही असे काही 2-4 महिने लागले असतील असा एक माझा अंदाज आहे। इथे काही एक्झॅक्टली मेन्शन नाही आहे, किंवा असेल तर अजून लक्षात नाही आलं आहे। तर साधारणपणे काही महिने म्हणजे आता आपण एक सर्वसाधारणपणे म्हणूया की एखाद वर्ष ऑलमोस्ट 8-10 महिने असं उरकलेले आहेत भगवंतांना। आणि वृंदावनला आल्यावर भगवंतांनी विचार केला की आपण तर अजून काय परत जात नाही होत, सॉरी मथुरेला आल्यावर भगवंतांनी विचार केला की आपण तर वृंदावनला परत जात नाही होत। वृंदावनच्या लोकांना आधी सांगितलं कधी परत येतो, वृंदावनमध्ये असताना परसो। मग नंद महाराजांनी सांगितलं कुछ दिनों में, आणि आता कुछ दिनों में तर कुछ महिने हो गए, अजून पण काही गेलो नाही। तर कृष्णाने विचार केला की मी आता एवढ्यात तर जाणार नाही, कारण का इथे होतो ते काही महिन्यापैकी जास्त महिने तर मी आश्रम लावतो संदीपनी मुलींकडे। तर इथे देवकी वसुदेव आणि बाकी बरेचसे जे कोण ते यदुकुळातले भोजंदक वगैरे आहेत त्यांच्याशी जास्त वेळ दिलेला नाही आहे। कृष्णाचे अजून 2 प्रॉमिसेस पण पूर्ण करायचे बाकी आहेत, त्या आज उद्या सकाळच्या लेक्चरला होतील। कोणाकडे जायचं आहे अजून? अकुर्वांकडे आणि उपजाकडे जायचं आहे, भगवंतांचे प्रॉमिस बाकी आहे। सो या प्रकारे ते मोस्टली उद्याच्या लेक्चरला होतील, अकुर्वा आणि उपजाचं पूर्ण। सो भगवंताने विचार केला की मला आता वृंदावनला जायला बराच वेळ आहे, म्हणजे भगवंतांना माहिती होतं नाही जाणार आहेत, पण स्टील बराच वेळ आहे। तर तोपर्यंत व्रजवासी, आणि व्रजवासी आता कसे होते, सुरुवातीला कृष्ण निघाले तेव्हा यशोदा मैया तर दुःखी नव्हती, कारण की तिला वाटलं होतं येणार आहेत परत, गोपी फक्त दुःखी होत्या। पण आता ते हळूहळू असं, आणि खास करून जेव्हा नंद महाराज परत गेले तेव्हा नंद महाराजांबरोबर भगवान कृष्णांनी प्रत्येक व्रजवासी करता गिफ्ट पाठवले। तेव्हा गोपींकरता वस्त्र आभूषणं पाठवली होती। तर ते वस्त्र आभूषणाचे गिफ्ट पाहून गोपींना अजून शाश्वती झाली की भगवंता समजा स्वतः येणार असते 2-4 दिवसात तर त्यांनी गिफ्ट पाठवले नसते, स्वतः येऊन गिफ्ट दिले असते। पण त्यांनी गिफ्ट पाठवले म्हणजे त्यांना तर आधीपासून जायच्या आधीपासून कल्पना होती की भगवंत काही येणार नाहीत परत, पण गिफ्ट पाठवले म्हणजे आता भगवंत जवळजवळ नाहीच येणार आहे। आणि यशोदा मातेलाही कळायला लागलं हळूहळू की आता भगवंत याची शक्यता किंवा एवढ्यात तरी याची शक्यता नाही आहे। तर या प्रकारे हळूहळू गोपी ऑलरेडी वीरा भावनेच्या दुःखात होत्या, पण हळूहळू बाकीचे पण व्रजवासी हे कृष्णांना आजकालच्या भाषेत खूप मिस करून अत्यंत एका प्रकारे बाह्यात्मक दृष्ट्या इथे सांगतील, बघायला असं वाटेल की ते खूप दुःखामध्ये आहेत, दुःखामध्ये वेडे झालेले आहेत।
यस, एका प्रकारे गोपी आणि बाकीचे व्रजवासी दुःखामध्ये कंटिन्युअस रडत होते. पण त्यात पण गंमत आहे, एवढं सगळं दुःखात असताना पण दुःख येतं असं म्हणलं तर भावनात्मिक आहे. दुःखामध्ये ते दुःखग्रस्त असताना शोक नाही, दुःखग्रस्त असताना पण जेव्हा फॉर एक्झाम्पल मे बी सगळे फक्त शिकू शकतात, गोपी विचित्रासारख्या वागत होत्या, काही कपडे अर्धवट घालत होते, मेकअप इकडला तिकडे करत होत्या, हे सगळं काय ऐकलेलं आहे. पण तरी पण ते दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्ताला मात्र उठत होते. त्यात गडबड नाही, कधी ब्रह्ममुहूर्तात उठल्या, कधी 10 वाजता उठल्या, आणि उठल्या तिथे गडबड नाही. स्वतःच्या मेकअपमध्ये गडबड करत होत्या गोपी, कपडे घालण्यात, जेवण घेण्यात वगैरे. पण दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्त उठण्यामध्ये नो गडबड. हे आपल्याला कळलं पाहिजे. सगळ्यांनी सकाळी वेळेत उठायचा प्रयत्न करावा. आहे नो तुमच्या काही काही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत, काहींचं नाईट शिफ्ट असते, काहींची सेकंड शिफ्ट असते, किंवा तत्सम काय काय वेगवेगळे कार्य येऊ शकतात. बट स्टील ॲज फार ॲज पॉसिबल वी शुड ट्राय टू गेट अप ऑन टाईम मीन्स ब्रह्ममुहूर्त ऑर ॲटलिस्ट बाय सूर्योदय. कारण का सूर्य उगायच्या आधी तरी उठायचा प्रयत्न का माणसाने केला पाहिजे, ॲटलिस्ट बेसिक. त्याच्यापेक्षा पलीकडे थोडंसं माणसाकरता निंदनीय म्हटलेलं आहे. ब्रह्ममुहूर्ताला सगळेच नाही उठू शकत असतील तर सूर्योदयाच्या आधी उठलं पाहिजे. सो हे शास्त्राचे आदेश आहेत. सो इथे आपण पाहतोय म्हणजे गोपी जेवायला विसरून जायच्या, कधी मेकअप इकडे इकडे लावायच्या, किंवा जे काय असेल एका कानात लावायच्या एका कानात नाही लावायच्या, असं सगळं होत होतं. पण पहाटे उठायला कधी विसरलेले आहेत ते, जे काय 50-100 वर्ष वृंदावनात राहिले तेवढ्यात, त्याच्यात कधी मिस नाही. आणि उठल्यावर जी जबाबदारी होती म्हणजे पर्सनल लाईफमध्ये गडबड करत होत्या, पण जबाबदारीची उठल्या काय करायचंय, लोणी घुसळायचं, लोणी नाही दही घुसळायचं, त्या बरोबर जबाबदारीने करत होत्या. आपण पाहतो, हे पण आपण शिकू शकतो की भावनात्मक झाले, कृष्ण भावनात्मक, गोपीने एवढं प्रेम आहे, पण उठणे, जबाबदारीने सेवा करणे, ह्याच्यामध्ये मात्र त्यांची मार्मिक म्हणूया कधी गफलत झाली नाही. स्वतःबद्दल यस झाली. एनिवे कृष्णाने ठरवलं उद्धवांना माझा एक मेसेज घेऊन वृंदावनला पाठव. का बरं? एक तर गोपींचा विरभाव थोडासा कमी होईल त्यांना परत, आणि तसा झाला पण ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे काय, बृहद भागवत म्हणून समजून सांगते. एक मला बृहद भागवतचं पण लेक्चर घ्यायचं होतं, बघूया उद्या वेळ मिळाला तर. जसं कृष्णांनी गिफ्ट पाठवले, गोपींचा विरभाव थोडा कमी झाला आणि लगेच नेक्स्ट मिनिटला तो खूप वाढला, पहिल्यापेक्षा जास्त. मग उद्धव आल्यावर उद्धवशी बोलताना गोपींना नंदवानाला थोडं बरं वाटलं की कृष्णाबद्दल बोलतायत, शेअर करतायत, कृष्णांनी ही लीला केली, ती लीला केली, उद्धव काय सांगतायत. पण उद्धव गेल्यावर, उद्धव याच्या आधी जी गोपींची परिस्थिती होती बाह्यात्मक दृष्ट्याने, त्याच्यापेक्षा अजून वाईट परिस्थिती त्यांची झाली. अजून भगवत प्रेमामध्ये दुःखी परिस्थिती त्यांची झाली एकदा उद्धव येऊन गेल्यावर. तो या प्रकारे आपण पाहतो. अर्थात भगवंतांचं अजून एक कारण होतं, गोपींना व्रजवासींना सांत्वना करणे हे कारण होतं. आणि एक कारण होतं की उद्धव तसे यदुकुळातले, मथुरा द्वारकेतले वन ऑफ द टॉपमोस्ट डिवोटीज उद्धव. पण उद्धवनाही हे कळावं की व्रजवासींची, त्यातल्या त्यात खास करून गोपींची भक्तीची लेवल काय आहे. म्हणजे उद्धव पण जेव्हा नंद महाराज, यशोदा, ग्वालबाल, गोपींच्या भक्तीची लेवल पाहतो, त्यांची परिस्थिती पाहतात उद्धव, तेव्हा ते पण एका प्रकारे म्हणजे विचार करतात की माझी तर लेवल ह्यांच्यासमोर काहीच नाही आहे. ते म्हणतात की मला वाटत होतं असा उद्धव पण शुद्ध भक्त आहे, ते काय कनिष्ठ भक्त वगैरे नाही, हायेस्ट प्युअर डिवोटी आहेत. पण जेव्हा ते व्रजवासींना पाहतात, कारण का उद्धव कोणत्या मूडमध्ये, ऐश्वर्यभाव, यदुकुळातल्या भगवंत महान आहेत, तरी त्या ऐश्वर्यभावामध्ये उद्धव त्यांना आपला चुलत भाऊ समजतात, एका प्रकारे आपला इक्वल नाही पण थोडाफार इक्वल समजतात. ते उद्धवांना ॲडवाईस करतात की असं करा, असं. कृष्णांना काही शंका असेल काय करावं काय नाही, तर कायम ते उद्धवांना विचारायचे, तर उद्धव त्यांना आपलं मत सांगायचे. जे खूपच ऐश्वर्य भावनात आहेत ते काही मत सांगणार नाही,
ते शांतच बसतील. पण उद्धव मत सांगायचे, म्हणजे ऐश्वर्यभाव होता पण थोडासा एक नातेवाईकांमधला एकमत भाव पण थोडासा, जास्त नाही, त्यांच्याकडे होता. तर या प्रकारे त्यांनी उद्धवांना पाठवलं. कुठे? आपलं पत्र घेऊन किंवा आपलं मेसेज घेऊन, पत्र नाही मेसेज घेऊन. आणि इथे काय झालं, भगवंतांनी वसुदेव देवकींना वचन दिलं होतं की मी तुमच्याबरोबर काही वेळ घालवीन. तो काही वेळ आता पण गेलाच नव्हता ना, सुरुवातीला काही दिवस होते आणि मग भगवंत निघून गेले संदीपनी मुनींना. आणि किती वेळ घालवीन खरं तर? एका प्रकारे वसुदेव देवकींना समाधान वाटेल की आपल्याबरोबर आपला मुलगा राहिलेला आहे तोपर्यंत. मग किती दिवसात समाधान वाटेल? तसं भौतिक जगतात मे बी वाटू शकतं 2-4 दिवसांनी, पण आध्यात्मिक जगतात जेव्हा संबंध भगवंतांचा आहे तर त्यात असं एक कंटाळवाणं होणे, असं बस झालं होणे, असं कधी आध्यात्मिक जगतात होत नाही. तर वसुदेव देवकींना तसं कधीच वाटणार नाही समाधान, आणि ते कधीच परवानगी देणार नाहीत की आता आम्ही प्रसन्न झालो, आम्ही संतुष्ट झालो, तू आम्हाला बराच वेळ दिलेला आहे, आता कृष्ण बलराम तुम्ही जावा मथुरा वृंदावनला. त्यात दोन एक तर त्यांना कधीच समाधान वाटणार नाही, आणि दुसरं मथुरावासींना वाटेल की कृष्ण एकदा आले, आता परत ते निघून गेले वृंदावनला, आणि मग त्यांनी आपल्या व्रज गोपींची, व्रजवासींची, यशोदानंदची स्थिती पाहिली तर कृष्ण आयुष्यात कधीच परत वृंदावन सोडणार नाही, ती पण त्यांना काळजी होती. सो काही इथे आपले आचार्य म्हणतात की एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे असं आहे तर कृष्णांनी नंद, यशोदा आणि काही व्रजवासींनाच का नाही मथुरेला बोलवून घेतलं, असा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे त्यांनाही समाधान झालं असतं. तर इथे आचार्य सांगतात की मथुरेमध्ये भगवंत जे वसुदेव देवकीबरोबर राहत आहेत ते वात्सल्य भाव आहे, पण एक थोडासा ऐश्वर्य भाव त्यामध्ये मिक्सचर आहे. पण वृंदावनमधले लोक आहेत ना ते कृष्णाशी एकदम सहजतेने वागतात. भले वसुदेव देवकी वात्सल्य भावनामध्ये आहेत, नंद यशोदा पण वात्सल्य भावनामध्ये आहेत, पण त्या दोघांच्या वात्सल्य भावनेमध्ये बराच नाही थोडा फरक आहे. आणि ते एकत्र राहिले असते ना, म्हणजे कृष्णांना एकत्र नंद महाराज आणि यशोदा मातेशी हँडल नाही, नंद महाराज, यशोदा माता आणि वसुदेव देवकींना त्या दोघांशी काय म्हणूया आदान प्रदान एकत्र करायला थोडंसं ऑड आणि कठीण झालं असतं. भले दोघेही वात्सल्य भावामध्ये आहेत, म्हणून भगवंतांनी त्यांना बोलवून पण नाही घेतलं. म्हणून त्यांना उद्धवांना बरोबर मेसेज पाठवला. उद्धव खूप हुशार आहेत, बट बृहस्पतीचे शिष्य होते का अवतार होते? शिष्य होते बृहस्पतींचे उद्धव. सो त्या प्रकारे ते खूप हुशार आहेत, ते भगवंतांचे मिनिस्टर आहेत, भगवंतांचे चुलत भाऊ पण आहेत, आणि त्यामुळे भगवंतांचे चुलत भाऊ आहेत आणि कायम ते भगवंतांवर ध्यान लावत बसतात, नाही ध्यान लावून असतात. त्यामुळे ते दिसायला भगवंतांसारखेच होते ऑलमोस्ट. चुलत भाऊ पण होते म्हणून, आणि 24 तास भगवंतांवर ध्यान असतं, मनामध्ये भगवंतच असायचे उंचीला. सगळ्या प्रकारे उद्धव हे भगवंतांसारखे दिसायला होते. तर अशा प्रकारे भगवंतांना वाटलं की त्यांना पाहून ब्रजवासींना थोडीशी माझी आठवणीमध्ये शांतता येईल. तर यस, एकदा जसं अक्रूरचा हात कंसाने हातात घेतला होता, वृंदावनला पाठवताना सगळे हातात घेऊन विनंती करतात, तर आता कृष्ण कंसाने उद्धवांचा हात घेतात आणि म्हणतायत की कृपया तुम्ही उद्धव जाल का वृंदावनला, माझ्या आई बाबा नंद यशोदांना माझा काही निरोप द्या. तिथे गोपी खूप माझ्या अनुपस्थितीचा काय म्हणूया कष्ट सहन करत आहेत, तर त्यांनाही थोडं समाधान करा. उद्धव त्या गोपींकरता सर्वस्व मी होतो. त्यांनी आपलं सर्व घर दार लाज लज्जा सोडून त्या मला शरण आल्या होत्या, आणि आता त्या खूप दुःख अनुभवत आहेत माझ्यापासून वेगळ्या होत. म्हणतात त्यांचं प्रेम आणि त्यांचं विरह एवढं आहे की खरं तर त्यात त्यांनी आपलं शरीर त्यागलं पाहिजे. ॲक्च्युली असाच एक श्लोक भीष्मदेव पण पांडवांप्रती पण म्हणतात, तो तर श्लोक मला आठवत नाहीये, पण जेव्हा पुढच्या काय अहो कष्टम अहो अन्यायम, तसा तो श्लोक आहे की ते म्हणतात की काय बरं
भीष्म म्हणतात, अहो पांडव, तुम्ही भगवंत तुमच्या बरोबरीला असून, तुम्ही भगवंतांचे भक्त असून तुम्ही एवढे कष्ट, एवढे अन्याय सहन केले, आणि काय नारहती पुढे काय कष्टम अहोवान्ययम यद युयम धर्मनंदन जीवितम न हरति कष्टम हा यद युयम धर्मनंदन. आणि ते काय म्हणतात, पांडव तुम्ही धर्माचे पुत्र आहात आणि एवढे कष्ट सहन केले की जीवितुम न अर्हति. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एवढे कष्ट सहन केले तो जिवंत राहणार नाही, पण तरी पण तुम्ही जिवंत आहात. त्याच प्रकारे कृष्ण उद्धवांना सांगतात की गोपींची एवढी तीव्र विरह भावना आहे की त्याच्या एवढ्या भावनेमध्ये कोणी जिवंत राहू शकत नाही. पण गोपी स्वतःचा प्राण राखून आहेत, त्यात त्यांना खूप कष्ट होत आहेत. म्हणजे भगवंताच्या अनुपस्थितीत एक कष्ट आहेत आणि अशा स्थितीत आपला प्राण राखायची एक कष्ट आहे. बघा, अनुपस्थिती, विरह भावना, हे कसं झालं, भावनिक झालं. भावनिक म्हणजे सत्य आहे, चांगलं आहे. भावनिक म्हणजे वाईट नाही म्हणत आहे, पण ते भावनाचे अनुभव झाले आपले. पण त्या ह्याच्यात पण गोपींनी आपली जी जबाबदारी आहे की भगवंतां येतील, त्यांनी त्याच्यात अत्यंत कष्ट सहन करून पण आपले प्राण सोडले नाहीत. तर कृष्ण म्हणतात उद्धवांना, खरं तर एवढे कष्ट झालेले आहेत गोपींना माझ्या विरोधात की त्यांनी प्राण सोडले पाहिजे होते, पण त्यांनी सोडले नाहीत. कारण का, त्यांना मी वचन दिलेलं आहे की मी येईन. तर गोपी ह्याच विचारात जिवंत आहेत. कोणत्या विचारात, की कृष्ण म्हटलेले मी येणार, आणि कृष्ण आले आणि आम्ही नसू इथे तर सॉरी, इट विल बी सो ऑर बॅड. तर उद्धवनी लगेच कृष्णांच्या विनंतीनुसार रथावर आरूढ झाले आणि ते निघाले. आणि संध्याकाळपर्यंत कुठे पोचले, वृंदावनला. संध्याकाळच्या वेळेला काय म्हणतात, संध्यावेळा. आपण वृंदावनला त्यातलं प्राईम ऍक्टिव्हिटी काय असते संध्याकाळच्या वेळेला, गायी परत येतात आणि त्यांची गोरज. 9 लाख गायी तर नंद महाराजांच्या होत्या, वृषभानु महाराजांच्या अजून जास्त होत्या, आणि सगळ्या ग्वाल लोकांच्या अशा अनेक लाखांमध्ये गायी होत्या. तर एवढ्या गायी जेव्हा परत येत होत्या तेव्हा एवढी धूळ उडायची की सगळा एक मोठा वृंदावन धुळीचा ढग बनून जायचा, आणि कोणाला असं इकडलं तिकडलं दिसत पण नव्हतं जवळपासचं. त्यावेळी अक्रूर जेव्हा प्रविष्ट होतो तेव्हा सगळ्या गायी परत येत असतात आणि सगळी वृंदावनची धूळ उडलेली असते. आणि त्या धुळीमध्ये अक्रूरांचा रथ नंद महाराजांच्या घराच्या समोर पोचतो, आणि व्रजवासी लोकांना कळत नाही की अक्रूर नाही, सॉरी, उद्धवांचा रथ पोचतो, आणि व्रजवासी लोकांना कळत नाही की उद्धव वृंदावनला आलेले. पण नंद महाराजांच्या घराच्या दारात आल्यामुळे नंद महाराजांना कळतं, आता दारातच आले ना, त्यांना कळतंय, आणि ते लगेच उद्धवचं स्वागत करायला आपल्या घराच्या बाहेर येतात. उद्धव काय पाहतात येता येता, वृंदावनची स्थिती ही ऑब्झर्विंग की वृंदावनची स्थिती कशी आहे. तर प्रत्येक घर मोठं आहे, सुशोभित आहे, स्वच्छ आहे, वेगवेगळ्या यज्ञांची सामुग्री घरात जमवून ठेवलेली आहे, सुंदर गायी आहेत, पाहुण्यांचं आदरातिथ्य होत आहे, ब्राह्मणांचं आदरातिथ्य होत आहे. तर खरं तर उद्धव काय कुंड वगैरे पाहतात, पक्षी वगैरे पाहतात सुंदर. खरं तर कृष्णाच्या अनुपस्थितीमध्ये वृंदावनची दशा एवढी चांगली नव्हती. सगळे लोकांचं घराकडे दुर्लक्ष होतं, दुःखी होते. पण इथे सांगतायत की जरी गोकुळ हे दुःखाच्या महासागरात बुडलेलं होतं, पण जेव्हा कृष्ण उद्धव प्रविष्ट झाले तर भगवंतांच्या अंतरंग शक्ती, योगमाया शक्तीने असं केलं की उद्धवना नॉर्मल पोझिशनमध्ये वृंदावनची काय परिस्थिती होती, नॉर्मल हे पण नॉर्मलच आहे, पण भगवंत असतानाच्या पोझिशनमध्ये वृंदावनची काय स्थिती होती ती उद्धवला पाहायला मिळाली. तर खरं तर वृंदावनची स्थिती आता भौतिक भाषेमध्ये तशी दयनीय होती, दुःखात बुडलेली होती. पण भगवंतांची इच्छा होती की आधीची एकदम ऐश्वर्य संपन्न, आत्ताचाही आनंद आहे पण आधीचा आनंद थोडा वेगळ्या प्रकारचं होतं. कृष्ण आहेत हे वेगळा आनंद आहे, आणि कृष्ण नाही आहेत हाही एक वेगळा आनंद आहे. दिसायला ते अत्यंत दुःखासारखं आहे, पण तसा तो आनंद आहे. आता हे कसं हे बघूया, थोडंफार ऐकूया, नंतर ते बृहद भागवतमध्ये ह्याचं चांगलं वर्णन आहे. सो एनिवे,
गोकुळ हे दुःखात बुडलेलं होतं वृंदावन, पण भगवंतांनी उद्धवांना आनंदात गोकुळ कसं होतं ह्याचं पण दर्शन दिलं. आणि जसे उद्धवांचा रथ नंदनच्या दारात पोचला, लगेच नंद महाराज बाहेर आले, पुढे आले, उद्धवांचं स्वागत केलं. आणि उद्धव हे दिसायला एक्झॅक्टली कृष्णासारखे होते, एक्सेप्ट एक दोन फरक. श्रीवत्स मार्ग नव्हता छातीवर उद्धवांचे, असे काही काही फरक होते, बाकी सगळे सेम होते. तर नंद महाराजांनी लगेच आपली सगळी कामं साईडला ठेवले. त्यांना एवढा आनंद झाला की उद्धवांचे चुलत भाऊ आणि फ्रेंड दोघे इथे आलेले आहेत. आणि उद्धव लुक जस्ट लाईक कृष्णा. येस, उद्धव, सॉरी हे ऑलरेडी बोललो मी, माझे नोट खाली त्याचे वगैरे. आणि नंद महाराजांनी आज स्वागत केलं आणि काय केलं, उत्तम प्रकारचा अन्न प्रसाद उद्धवना खायला दिला. त्यांचं खाऊन झाल्यावर त्यांचे पाय मालिश केले, प्रवास करून आलेत. आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांना थोडा आराम दिला. आणि मग नंद महाराज उद्धवांना विचारतात. आता अजून बाकीच्या व्रजवासी लोकांना माहीत झालेलं नाही आहे की उद्धव आलेले आहेत. नंद महाराज आणि यशोदा दोघांनाच माहिती आहे. आता यशोदाची स्थिती एकदम वेगळी आहे. कृष्णाने तिने आनंदाने सोडलं होतं, आता ती फक्त म्हणजे जेव्हा नंद महाराज परत आले आणि कृष्ण परत नाही आले तेव्हा मात्र यशोदाची स्थिती बदलली. ती दिवस रात्र 24 तास सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त शोकग्रस्त होती. अनेक लोकांनी तिची सांत्वनाने समजूत काढायचा प्रयत्न केला, पण तशी काय ती म्हणजे ती अशी एका प्रकारे स्तब्ध, आपण म्हणू ना कमी बुद्धीतले असे लोक असतात, तशी ती भगवंतांच्या वीरामध्ये वागत होती. कारण का तिला वाटत होतं की बेबी कृष्ण येतील का परत. जेवण बिवण झाल्यावर ते लोक एकमेकांशी बोलायला बसले. नंद महाराज विचारतात कोणाला, उद्धवना, की उद्धव आता वसुदेव जेलमधनं फ्री झालेले आहेत आणि ते आपल्या मुलगा कृष्ण बलराम आणि नातेवाईकांबरोबर आनंदाने राहत आहेत. म्हणतात कृष्ण कधी आमची आठवण काढतात का, कृष्णांना आमची आठवण येते का एकदा तरी. कधी कधी असं होतंय, आउट ऑफ काय म्हणतात साईट आउट ऑफ माइंड. डोळ्यासमोर असेल तर आठवण येत नाही, कधीतरी ती आठवण येते का. म्हणतात कधी कृष्णांना आपली आई कोण, यशोदा, नंद, बाकीचे सवंगडी, गोपी, ह्यांची एकदा तरी आठवण येते का आमची. मे बी कृष्ण एकदा तरी परत येतील का. आता साधारणपणे नंद महाराजांना असं वाटतंय की कृष्ण कायमची तर परत येण्याची शक्यता कमी आहे, पण एकदा तरी काही दिवसांसाठी तरी ते परत येतील का असा ते प्रश्न विचारत आहेत. कधी आम्हाला कृष्णाचा सुंदर चेहरा, सुंदर स्मित हास्य करणारा चेहरा परत पाहायला मिळेल का. म्हणतात आम्ही इथे जेव्हा कृष्णांच्या वेगवेगळ्या लीला आठवतो, वेगवेगळ्या कुंजांमध्ये जातो, तिथल्या लीला आठवतो, तेव्हा आम्ही भगवंतांची स्मरण आली की आम्ही भौतिक सगळ्या कार्य विसरून जातो. जसं आपण पाहतो लहानपणी ऐकलंय की कृष्णांची बासरी ऐकल्यावर जे वासरं होती ती आईचं दूध पित होती, तर त्या आईचं स्तन तोंडात ठेवून ती अशी स्तब्ध होऊन गेली वासरं. गाई गवत चारत होत्या, चारत नाही चावत होत्या, खात होत्या, तेव्हा त्या गायींनी बासरी ऐकली तर गायी स्तब्ध झाल्या आणि फक्त गवत तोंडात राहिलं आणि असंच त्या उभे राहिल्या, पिक्चरमध्ये पेंटिंगमध्ये काढल्यासारख्या. तर भगवंत म्हणतायत की अशा सुंदर कृष्णांचं दर्शन आम्हाला परत होईल का. कृष्ण सुंदर प्रकारे स्मित हास्य करून आपली नजर आम्हा सगळ्यांवर टाकत होते. पण नंद महाराज उत्तर देतात, आता तर कृष्ण कोण झालेत, राजा तर राजघराण्यातले झालेले आहेत, राजकुमार आहेत आणि अजून त्यांचा विवाह झाला नाही आहे. पण नंद महाराज म्हणतात की आता तर त्यांच्या मोठ्या सुंदर राण्यांशी विवाह झालेला आहे, मतलब होणार आहे. पण नंद महाराज असं म्हणतात की त्यांचा राजकुमार झाले, तेवढी संपत्ती आहे, एवढं मान सन्मान आहे,
विवाह झालेला आहे सुंदर सुंदर राण्यांशी, सुंदर सुंदर राण्या म्हणजे नॉर्मल राण्या नाही, राजकन्यांशी. एवढ्या महान राजाच्या मुलींशी त्यांचा विवाह झालेला आहे. कृष्ण येतील का आता परत? बरेचदा सर्वांना नाही, हमेशा नाही, पण काफी बार बरेचदा काही लोक म्हणजे भक्त दोघे US ला जातात कामाला आणि काय म्हणतात, बस काही वर्ष जॉब करणार आणि पैसे कमवून येणार. त्यातला पहिला पाठ पूर्ण होतो. पहिला पाठ काय पूर्ण, काही वर्ष जॉब करणार पैसे कमवणार, हे हो जात आहे. पण परत येणार हे मात्र खूप कमी लोकांच्या बाबतीत, 2-4-5-10% लोकांच्या बाबतीतच होत आहे. तर कृष्ण पण म्हटले होते येणार परत. पण नंद म्हणतात येणार बरोबर आहे, पण ते आता शहरात गेलेत, राजकुमार झालेत, ऐश्वर्यामध्ये आहेत, तिथल्या सिटी वुमेन त्यांच्या बरोबर आहेत. सिटी वुमेन मतलब काय, मथुरा मेकअप करणे में एक्सपर्ट, त्या सगळ्या त्यांच्या बरोबर आहेत. मग आमची कुठे आठवण काढणार? कोण? कृष्ण. आय डोंट थिंक सो. आणि म्हणतात त्यांनी तर आता त्या नंद महाराज आठवण काढतायत. आधी वृंदावनला ज्या ज्या लीला केल्या कृष्णाने त्याची आठवण काढतायत. नंतर मथुरेला केल्या, कोवेलला पीडला मारलं, धोबीला मारलं, याची कृपा केली त्याची पण आठवण काढतायत. आणि त्या चाणूर मुष्टिकला मारलं. म्हणतात कृष्णाने खेळामध्ये तो धनुष्य तोडून दिला, एवढ्या राक्षसांना मारलं. अशा प्रकारे नंद महाराज तीव्रतेने कृष्णाबद्दल बोलतच राहिले. आणि हीच भावना, कृष्णाने असं केलंय पण कृष्ण परत येणार का, असं रात्रभर बोलत राहिले नंद महाराज आणि उद्धव. यशोदा माता तिथे होती. तिने जेव्हा आपल्या मुलांचं लीलांचं वर्णन ऐकलं कोणाच्या मुखातनं, नंद महाराजांच्या मुखातनं, तेव्हा ती ऑलरेडी यशोदा माता आज एका प्रकारे आपण म्हणूया आजकाल मराठीत काय म्हणतो, काय भ्रमग्रस्त अशी होती. ती अशी एकदम विचित्रासारखी कधी उभी राहायची, कधी हे करायची. बऱ्याच लोकांनी यशोदा मातेचं सांत्वना करायचा प्रयत्न केला होता कृष्ण, पण शी वॉज लाईक अ बिविल्डर्ड पर्सन, एक मोहग्रस्त व्यक्तीसारखी. आणि नंतर तिने जेव्हा नंद महाराजांच्या मुखातनं भगवंतांच्या सगळ्या अनेक लीला ऐकल्या तेव्हा तर ती अजून भावविभोर झाली आणि अत्यंत दुःखाने ती खूप रडायला लागली. ती काही प्रश्न विचारायच्या परिस्थितीमध्ये नव्हती, काही बोलायच्या परिस्थितीमध्ये यशोदा माता नव्हती. मग उद्धवांनी नंतर आनंदाने नंद महाराजांनी यशोदाला विचारलं. कोणी प्रश्न म्हणतील की यशोदा तर एवढी दुःखात आहे, नंद महाराज एवढी दुःखात आहेत, मग उद्धव कसा आनंदाने विचारू शकतो? तर दोन प्रकारे उद्धवांनी आनंदाने विचारलं. काय बरं? एक ओके, एक आहे की उद्धव आनंदात का होते की त्यांनी यशोदानंदाचं हायेस्ट लेवल ऑफ डिवोशन, यशोदानंदही वीरभावनात होते, गोपींची वीरभावना तीव्र होती, पण यशोदानंद पण वीरभावना होते. आणि त्यांची ती एवढी उत्तम भक्ती की यशोदा कशी वेळी झाली आहे. कोणाच्या अनुपस्थित? कृष्णाच्या. उद्धव म्हटलं असलं काय माझ्या कधी होणार नाहीये. कृष्ण आमच्या बरोबर आहेत नाही आहेत, पण मी काय वेड्यासारखा काय म्हणतात कपडे उलटे घातले, एकाच कानात घातलं, असली काय परिस्थिती माझी दिवस रात्र नुसते रडण्यात जात आहेत. उद्धव नाही वाईट वाटेल काय कृष्ण बरोबर नसतील तर, पण अशी परिस्थिती आणि 1-2 दिवसांसाठी नव्हे, किती दिवसांसाठी, अनेक वर्षांसाठी, अनेक दशकांसाठी अशी परिस्थिती माझी नाही होणार भगवंतांच्या प्रेमामध्ये. सो त्यांना कळलं की ह्या भक्त हे खूप महान आहेत. तो उद्धव 2 कारणांमुळे आनंदाने उत्तर दिलं. एक कारणामुळे त्यांना या लोकांची एवढी महान भक्ती पाहायला मिळाली म्हणून ते आनंदात होते. आणि दुसरं कारण काय, पण नंद महाराज वगैरे तर दुःखी होते ना, रडतायत. उद्धवांना हेही कळलं की दिसायला हे दुःखी आहेत, रडतायत, पण खरं तर ते भगवत भक्तीचा सर्वोच्च आनंदाचं चव घेत आहेत. आता कोणी म्हणजे असं कसं येतो दुःखी आहेत, रडतायत, अश्रू गाळतायत,
मग सर्वोच्च आनंद कसा? तर ह्याच्याकरता एक भौतिक उदाहरण दिलेलं आहे. एवढं परफेक्ट आहे का नाही माहिती, पण दिलेलं आहे. ते आहे बॉइलिंग शुगर केन ज्यूसचा. उसाचा रस पण पूर्ण उकळतोय असा नुसता, तर तो आपल्याला दुःखी वाटतो, पण तो खूप गोड पण असतो. जीभ भासते, पण तो खूप गोड पण असतो. तसं या प्रकारे दिसायला असं वाटतंय की ह्या गोपी, नंद, यशोदा अत्यंत दुःखी आहेत आणि ते रडतायत, 24 तास रडतायत, खरोखर दुःखी आहेत. पण तेच ती दुःखी परिस्थिती आहे, ती आध्यात्मिक जीवनातली सर्वोच्च आनंदाची स्थिती आहे. तर हेही पाहून म्हणजे दिसायला त्यांना उद्धवला कळतं की या रडत्या आहेत, या दुःखी आहेत, पण त्यांना कळतं की त्या खरोखर भगवत भक्तीचा सर्वोच्च आनंदाचा आणि त्या गोपीला वेळ अजून नंद आणि यशोदा सर्वोच्च आनंदाचं आस्वादन करतायत, तर त्यामुळे तेही आनंदात उत्तर देतात. ॲक्च्युली हाच विषय बृहद भागवतमचा आहे की हायेस्ट ॲपॅरेंटली दिसायला हायेस्ट दुःख आहे, पण ते खरं हायेस्ट आध्यात्मिक आनंद आहे. सो आणि ते म्हणतायत, हे नंद महाराज, हे यशोदा, या संपूर्ण जगतामध्ये तुम्हीच सर्वात आदरणीय आहात. कारण का त्यांना वाटलं हे सर्वात महान भक्त आहे, त्यांनी अजून गोपींची भेट झालेली नाही. तर त्यांना वाटलं बापरे, यशोदा नंद एवढे भगवत भक्तीमध्ये प्रेमळ आणि भक्तिमय आहेत, त्यामुळे संपूर्ण जगतामध्ये तुम्ही सर्वात महान भक्त आहात. आणि अशी ते स्तुती करतात. नंद महाराज म्हणतायत की असं वाटतंय की कृष्ण हे जे कृष्ण बलराम आहेत ते कोण एखाद देवता आहेत. आता हे झाल्यावर नंद महाराजांच्या बोलण्यावर उद्धव बोलायला चालू करतात. उद्धव काय बोलतात? कृष्ण बलरामांची स्तुती, आणि ते स्तुती करताना म्हणतात, एक मिनिट, पहिलं ते स्तुती करताना नंद महाराज म्हटले की हे कोण एखाद देवता आहेत, पण पहिलं ते करेक्ट करतात उद्धव. ते म्हणतात हे नारायण आहेत. ते कृष्ण बलराम म्हणतात हे नारायण आहेत. आणि पुढे ते बोलतायत की ते थोडेसे प्रार्थना टाईप आहे, पण आपण घेऊया, थोडेसे फिलॉसॉफिकल आहे. परत म्हणतात की कृष्ण बलराम सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्म्याच्या रूपाने प्रवेश करतात, आणि जे कोण भगवंतांवर ध्यान करतात ते अवश्य जन्म मृत्यूच्या चक्रातनं फ्री होऊन जातात. आणि म्हणतायत उद्धव नंदाशीच बोलतात, कारण का यशोदा एवढी भावविभोर की ती बोलण्याच्या पोझिशनमध्ये नाहीच आहे. म्हणतात नंद, तुम्ही जे भक्ती प्रदर्शित केल्याने काय शो सारखं नाही आहे, नंद महाराजांची नॅचरली तसं ते वागत होते. तर म्हणतात तुम्ही हे जे भगवत भक्ती प्रदर्शित केल्यापेक्षा तुमच्यात जी भगवत भक्ती मी पाहिली, असं म्हणूया, प्रदर्शन म्हटलं की ते आर्टिस्ट होऊ शकते, तुमच्यात जी भगवत भक्ती मी पाहिली तशी भगवत भक्ती आत्तापर्यंत जगात मी कोणामध्ये पाहिलेली नव्हती. ते आता सातव्यात काळजी करू नका, लवकरच काय होईल, कृष्ण परत येतील. उद्धवांना माहिती आहे मोस्टली याची शक्यता कमी आहे, पण थोडीशी असं वाटतंय, पण मोस्टली नाही आहे, पण ते सांगतायत. आणि मग आता ते सांगतायत बघा, नंद महाराज काय म्हटले की उद्धव कृष्ण ते आता वसुदेव देवकींबरोबर प्रेमात अडकलेले आहेत, त्यांचं प्रेम असताना ते कसे इकडे परत येतील? तो उद्धव म्हणतात नाही नाही नाही, भगवंताकरता कोण फेवरेबल कोण अनफेवरेबल, कोण प्रिय कोण द्वेषी असं नाही आहे. भगवंत सगळ्यांना समान दृष्टीने पाहतात. त्यामुळे असा विचार करू नका की वसुदेव देवकींकडे गेलेत कृष्ण, आता मग आपल्याकडे नाही येणार. नाही, भगवंत सगळ्यांना समान दृष्टीने पाहतात. ते कोणाला द्वेष करत नाहीत, कोणाचा फेवर करत नाहीत, कोणाला कमी लेखत नाहीत, कोणाला मोठा लेखत नाहीत. येस, एक मिनिट, एक इम्पॉर्टंट वाक्य आलंय. भगवंत फ्री आहेत कशापासून? त्यांना स्वतःला मान मिळावा, सन्मान मिळावा या इच्छेपासून भगवंत टोटली फ्री आहेत. त्यांना कोणत्याही आदराची अपेक्षा नाहीये, पण ते स्वतः मात्र सगळ्यांना आदर देतात. सो अमानीनं
आनंद हे भगवंत आहेतच, पण आपण पण तो गुण उचलला पाहिजे. येस तेजस सेइंग. तुम्ही म्हटलं की उद्धवांना माहिती होतं की कृष्ण यायची शक्यता नाही आहे, खूप कमी आहे. ते त्यांना माहिती होतं कारण ते त्यांचे भाऊ आणि मिनिस्टर आहे त्या हिशोबाने की कारण गोपींना ते कारण की त्यांचं नातं होतं म्हणून त्यांना ते उद्धव पण तसे भले माधुर्य रस वाचलेले रस नसतील, पण ते पण खूप क्लोज डिवोटीज आहेत. मला वाटतं भगवंतांच्या इच्छेने काही लोकांना माहीत होतं, काही लोकांना माहीत नव्हतं. हळूहळू सगळ्यांनाच कळतंय, पण भगवंतांच्या इच्छेने. सो एनिवे तो ते म्हणतायत. येस, आता उद्धव फिलॉसॉफी सांगतायत कृष्ण कोणाशीच आई वडील भाऊ बहीण नवरा बायको म्हणून कोणाशीच कृष्णाचं तसं कनेक्शन नाही आहे. पण तरी पण एक मिनिट, हा असं आपण काय म्हणतो, हा माझा भाऊ आहे, ह्या काय बहीण आहे, हे काय पती आहे, हे पत्नी, म्हणजे हे आपले लोक आहेत आणि हे माझे नाही आहेत, परके आहेत. तर म्हणतात भगवंतांचं कोणाशीच कनेक्शन नाही आहे, वडील मुलगा काय पती जे काय असेल ते म्हणून. पण त्याचबरोबर सगळे लोक कोणी या जगामध्ये भगवंतांकरता परका पण नाही आहे, कोणाशी भगवंतांचं कनेक्शन पण नाही आहे माझे म्हणून, आणि कोणी परका पण नाही आहे भगवंतांसाठी. आणि म्हणतात या जगात भगवंतांना काही कर्तव्य नाही आहेत की हे त्यांनी केलं पाहिजे, हे त्यांनी नाही केलं पाहिजे. पण तरी पण ते आपल्या आईवडिलांप्रती कर्तव्य करतात. भौतिक जगतात जे काय ते सगळ्या प्रकारचे कर्तव्य करतात, हालाकी त्यांना कोणतेही कर्तव्य नाही आहे. ते म्हणतायत, एक मिनिट, आता इम्पॉर्टंट पॉईंट आलाय. जरी पण 3 गुणांच्या पलीकडे ते आहेत. कोण? भगवंत कशाच्या पलीकडे? पण ते 3 गुणांचा वापर करून या जगाचं काय म्हणतात, जगाला चालवत राहतात. हालाकी ते 3 गुणांच्या पलीकडे आहेत. ते म्हणतात ज्या प्रकारे एखाद्या व्यक्ती, तुम्ही कधी बसल्या काय माहीत नाही, एखाद्या व्यक्ती त्या ह्याच्यात बसतो ना मेरी गो राऊंड, आणि खूप फास्ट फिरतंय, किंवा आपण खूप गोल 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 खूप फास्ट गोल 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 फिरलो, किंवा ते मेरी गो राऊंड फास्ट फिरलं. मेरी गो राऊंडवर बसल्यावर आपल्याला वाटतंय सगळी आजूबाजूची जे काय पाहतोय ते सगळं गोल फिरतंय, पण ॲक्च्युली आपण गोल फिरत असतो. तर ते म्हणतात त्याच प्रकारे 3 गुणांच्या प्रभावाने सगळं जग चालू आहे, आणि भगवंत 3 गुणांच्या प्रभावाने सगळं करून घेतात. पण आपल्याला काय वाटतंय, ते मेरी गो राऊंडच्या एक्झाम्पलनी आपल्याला वाटतंय की मी सगळं करतोय. मेरी गो राऊंडने वाटतंय की हे जग गोल गोल फिरतंय, तर आपल्याला वाटतंय की मी जग फिरवतोय. पण आपण फिरवत नसतो. अहंकारामध्ये आपणच मात्र फिरत असतो गोल गोल अनेक जन्म मृत्यूच्या चक्रात. पण आपल्याला वाटतं की मी जग फिरवतोय. अशा प्रकारे उद्धव बोलत राहिले, नंद महाराज बोलत राहिले, संपूर्ण रात्र निघून गेली. आता पहाट झाली. पहाट झाल्यावर थोडं थोडं उजळायला लागलं. उद्धव उठले बोलता बोलता, म्हणजे त्यांचे संभाषण संपवलं, सकाळची आंघोळ वगैरे केली, आणि पहाट झाल्यावर मात्र त्या नंद महाराजांच्या गावातल्या लोकांनी पाहिलं की नंद महाराजांच्या घराच्या समोर एवढा उंच सोन्याचा रथ कसा काय आला. तर गोपींना वाटलं अक्रूर परत आला काय, आधी कृष्णाला घेऊन गेला, आता आमचे मासाचे लचके घेऊन जायला आलाय, म्हणजे आम्ही जिवंत होता मला अजून काय करणार, अक्रूर आता करणार काय आमच्याशी. त्यांना पहिल्यांदा वाटतं अक्रूर परत आलाय म्हणून त्या जवळजवळ असं उत्सुकतेने पाहायला लागतात काय होतंय. तर तेवढ्यात दिसतंय की अरे हा कृष्णासारखा सेम दिसणारा कोण आले. त्यांना कळतं की हे कृष्णासारखे एक्झॅक्टली सेम दिसणारे कोणतरी आहेत. तोपर्यंत उद्धव आपलं सकाळच्या विधी पूजा गायत्री जप वगैरे जे काय असेल ते उरकतात, आणि ते सकाळी जेव्हा गेलेले असतात उद्धव नदी स्नान वगैरे करायला कुंडामध्ये, पावन सरोवर नंदगावला, यमुना पण तेव्हा जवळ असते, तेव्हा ते काय पाहतात पहाटे पहाटे बिफोर सनराईज, काय पाहतात. गोपी एवढ्या म्हणतात, आपण म्हणून गोपी अशा वेड्यासारख्या आहेत, पण तरी पण ब्रह्म मुहूर्ताला उठून त्याच्याच वेळेपणाने त्याच्यात त्यांच्या जबाबदारी ते. सो उद्धव सकाळी गेला होता कुंडामध्ये अंघोळला, तर जाता येता ते पाहतात की गोपी आपल्या जबाबदारीने पद्धतपणे व्यवस्थित काय दधी मंथन करत आहेत. आणि काय करतायत त्या दधी मंथन करताना
हा कृष्ण लीलांचं गायनच्या रूपात ते गातायत जशी यशोदा माता करत होती. आणि मग गोपी आनंदात कशा गातायत कृष्णलीला? त्या तर दुःखी होत्या. पण जेव्हा गोपी कृष्णलीला गात होत्या मंथन करताना तेव्हा त्यांना डायरेक्टली तिथे भगवंतांचा फुल अनुभव येत होता कृष्णकथा करताना. आणि तेव्हा भगवंतांचा फुल अनुभव येत होता म्हणून त्या तेव्हा आनंदी होत होत्या, जोपर्यंत कृष्णलीला म्हणतायत. आणि अशा प्रकारे सगळे लोक आले पाहायला. गोपी आपापसात बोलायला लागले. मी ऑलरेडी म्हटलो अक्रूर परत आलाय का. आणि मग त्यांनी पाहिलं नाही अरे तो उद्धव आलेत. आणि गोपी आश्चर्यचकित झाल्या उद्धवांच्या कृष्णांच्या सेवकाला पाहून. आता आपण थोडंसं पुढे सरकूया, जो मेन विषय आहे. ओके. मग त्यांना कळलं की हा उद्धव भगवंतांचा मेसेंजर जाऊन त्यांनी दंडवत प्रणाम केला. आणि त्या म्हटल्या, हे तुम्ही यदू कुळातले एक प्रमुख आहात, तुम्ही भगवंतांचे सेवक आहात, तुम्ही इथे नक्कीच नंद महाराज यशोदा ह्यांना सांत्वना करायला आलेले आहात. ते म्हणतात की मला वाटत नाही की कृष्ण आमच्याबद्दल आठवण काढत असतील. गोपी म्हणतात, वेगवेगळ्या गोपी वेगवेगळे वाक्य म्हणतात. मला वाटत नाही की कृष्णांना ह्या व्रजभूमी जिथे ते गायी चारायला घेऊन जायचे त्याची आठवण येत असेल. नंद यशोदाची येते, पण बाकी ह्या पुढच्या वस्तूंची आठवण त्यांना येत असेल तर कृष्ण गोपी म्हणतात आम्हाला वाटत नाही. कारण का म्हणतात या जगात कसं चालते. आता बघा गोपीना कधी भगवंतांची निंदात्मक बोलतील, सुरुवातीला जास्त म्हणतील, ते आपण ऐकूया आता येणार आहे. पण हे भौतिक जग असंच आहे. लोक नातेवाईक आणि संबंध ठेवतात कधीपर्यंत, जोपर्यंत आपला काय आपला उल्लू सिद्धा होऊन येतं कसं म्हणतात ना. आपलं काहीतरी काम आहे, स्वार्थ आहे, तो हरिबोल हरिबोल. आणि काम साध्य झालं की हरिबोल हरिबोल. हरिबोलचे अनेक अर्थ असतात. हरिबोलचे अनेक अर्थ असतात. सो तुम्ही कधी भक्तिवेदांत हॉस्पिटलला गेलेत का? तिथे आता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मावशी आणि कोण असतंय ते वॉर्ड मध्ये ती बाई असते मावशी म्हणतात. आणि वॉर्ड बॉयला काय म्हणतात? हरिबोल बोलतात. नाही ते जनरल हॉस्पिटलमध्ये काय म्हणतात वॉर्ड बॉयला? मामा असे बोलतात. मामा काय म्हणतात तो हॉस्पिटलमध्ये जे ते पोच्छा बिच्छा म्हणा वॉर्ड बॉय असतात ना, मावश्या म्हणतात बायकांना. आणि भाऊ हरिबोल जे काय असेल भाऊ. पण भक्तिनाथ हॉस्पिटलमध्ये काय झालंय, कधी ते सुरुवातीला अगदी 20-25 वर्षापूर्वी काय हरिबोल इथे या, हरिबोल थोडा पोछा मारा. तो असं मामा बिवा बोलल्यापेक्षा तर आता त्यांचं नाव हरिबोलच झालंय. 2 हरिबोलला पाठवून दे. म्हणजे स्टाफ पाहिजे असेल तर काय पाहिजे हरिबोल. आमच्या डिपार्टमेंटचा हरिबोल तुमच्याकडे आलाय का? सो एक्चुअली उनका नाम अभी ऑफिशियली और अनऑफिशियली हरिबोल पड गया वॉर्ड बॉय लोक का. हरिबोल इकडे या, म्हणजे सगळ्यांना हरिबोल नाही, बाकीच्यांना सिस्टर बिस्टर, पण त्यांना असेल तर हरिबोल. हरिबोल पेशंटला अटेंड करा, जे काय असेल ते बघा असे हरिबोल हो गया उनका नामकरण हो गया हरिबोल. सो यस. तर गोपी काय म्हणताय त्या जगात कसं असतंय, जो पण स्वार्थ आहे तो पण काका मामा तू बरा आहे ना. आणि काय प्रॉपर्टी मिळाली पैसे मिळाले की हरिबोल की सगळं संपलं. या जगात तसंच असतंय. आपण बरेचदा पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. मग त्या गोपी असं म्हणतायत की एका हे स्वार्थ झालं. ओके. की हे कृष्ण कसे आहेत, त्यांनी आमच्यासारख्या सुंदर मुलींचा उपभोग घेऊन घेतला. आणि त्या म्हणतात की एकदाच घेतला, कारण का रासलीला झाली आणि काही दिवसातच कृष्ण निघून गेले. आणि ज्या प्रकारे मधमाशी असते ती एखाद्या फुलात एकदा जाते आणि त्यांना मध घेऊन त्या फुलाचा उपयोग घेऊन निघून जाते, परत काय तिथे येत नाही. त्याच प्रकारे ते म्हणतात कृष्ण आहेत, आम्हाला रासलीलेमध्ये एवढा आनंद दिला, आमचा उपभोग घेतला आणि आम्ही त्यांच्याशी आसक्त झालो. आम्ही प्रेमाच्या बंधनामध्ये कृष्णाशी अडकलो.
आणि कृष्ण आपल्या निष्ठूरप्रमाणे निघून गेले. ॲक्च्युली आता हा इथला विषय नाही आहे, गोपींनी हे उदाहरण घेतलेलं आहे, पण कारण का मी थोडासा त्या हनीबीजबद्दल पण अभ्यास केला म्हणून तर एक वस्तुस्थिती सांगतो. फुल डिटेल इज अ बिग सायन्स. पण दररोज सकाळी हनीबीज बाहेर पडतात त्यांच्या कुठनं पोळ्यातनं, तर फर्स्ट हाफ ऑफ द डे ते समाजकार्य करतात. पहिले समाजकार्य, मग स्वार्थकार्य. समाजकार्य काय करतात? पहिले पॉलिनेशन, या फुलातला पराग घेऊन त्या फुलात देणे, त्यांचं कर्तव्य पहिले करतात. आणि नेक्स्ट त्यातले जे काय परागकण आणि मकरंद एक्स्ट्रा आहेत ते मग घेऊन ते आपल्या कुठे येतात? पोळ्यामध्ये येतात. आणि मग त्याचं ते त्यांच्या मुखातनं आणि त्यांच्या त्या उष्णत काय थुंकीतनं त्याचं ते हनीमध्ये परिवर्तन होतं. हा विषय वेगळा आहे. सो ॲक्च्युली निसर्ग में क्या है? फर्स्ट परोपकार. पहिले हाफ दिवस सगळ्या मधमाशा परोपकारच करतात आणि नंतर उरलेलं पोलन जे असेल, परागकण असतील, उरलेलं जे मकरंद असेल ते मात्र ते घेऊन येतात. सो गोपी आपल्या वीराच्या भावनेत म्हणतायत आणि लोकांनी तसं वाटत असतंय की कसं जाऊन फुलातनं ते मकरंद घेतात पण आधी त्यांची सेवा करतात. सो हमको समझ नाही पहले क्या करना है? परोपकार. हाँ, कभी भी हमको संबंधों में, वैष्णव संबंधों में या घर के संबंधों में भी पहले हेल्प करना है. देन वी शुड एक्सपेक्ट, और अदर वी शुड नॉट एक्सपेक्ट. कोई एक्स्ट्रा है होत नाही ले लेना है. सो एनिवे गोपीज म्हणतात की हे कशा मधमाशा एखाद्या फुलाकडे जातात आणि आपलं मध उचललं की मध नाही उचलत, ते परागकणे मकरंद उचलतात, ते उचलले की त्या फुलाला त्या सोडून देतात. त्याच प्रकारे कृष्णांनी आमच्याबरोबर उपभोग घेतला आणि एकदा घेऊन आम्हाला सोडून दिलेलं आहे. आणि गोपी ते म्हणतात की त्यांना काय वाटलं नाही, ते कठोर हृदयी आहेत आणि आम्ही मात्र आसक्त झालो आणि त्यामुळे आम्ही जे दुःखाच्या सागरात बुडलेलो आहोत. आणि इथे आपले आचार्य सांगतात की गोपींचा आणि कृष्णांच्या मधले ह्या खूप विशेष संबंध आहेत म्हणून त्या गोपी अशा बोलतायत. त्या म्हणतात, अजून एक्झाम्पल देतात की जोपर्यंत राजाकडे आपलं काय स्वार्थ असतंय तोपर्यंत राजाशी आपण हरिबोल हरिबोल, हाजी महाराज कसे आहात. आजकाल राजे नाही राहिले तर कोण राहिले आजकाल? तर आमचा थोडा अनुभव आहे म्हणून आमदार किंवा सरकारी काय समकारी कामगार नाही तर शासकीय आमदार. कोणत्या ऑफिसमध्ये गेले, होय सर कसे आहात तुम्ही, होय हॅपी बर्थडे वगैरे जे काय असेल ते. आपला पेपर साईन झाला की नंबर डिलीट, मोबाईल बंद झाला नंबर डिलीट. आपल्या मराठीत काय म्हणतो, कामापुरता मामा. हे भौतिक जगतातलं स्वभाव आहे. ते म्हणतात कृष्ण तसे आहेत, काम आहे तो पण आमच्याबरोबर राहिले, हसले, खेळले, आम्हाला स्पर्श केला, एवढे सुंदर आमच्यावर नजर केली, आता निघून गेले. तो ॲक्च्युली गोपींचा तसा मूड नाही, पण त्या विरह भावनेमध्ये त्या तसं बोलत आहेत. अजून उदाहरण देतात. ते म्हणतात स्टुडंट्स लोक टीचरना यस सर यस सर, शिवदावन प्रभूंनी माहीत नाही, आम्ही थोडा अनुभव घेतला हल्ली गेले 1-2 वर्षात. अगदी हा यस सर, हाऊ आर यू सर, गुड मॉर्निंग सर. आणि रिझल्ट लागल्यानंतर बघणं पण विसरतात. रिझल्ट लागला, मार्क मिळाले की तुम्ही सर आहात का, होते का, जे काय असेल ते. सो हे भौतिक जग आहे. टीचर असो किंवा ते म्हणतात राजा किंवा सरकारी ऑफिसर असो. हे माझं उदाहरण नाही, गोपींचं उदाहरण आहे. गोपी कधी सरकारी ऑफिसमध्ये गेल्या असं वाटत नाही मला, पण त्यांना माहिती आहे सगळं. सो एनिवे ते म्हणतात अगदी जसं प्रिस्ट म्हणजे भटजी, तो पण त्याच्या पाया पडणार, हे करणार, कधीपर्यंत ती पूजा संपत नाही तोपर्यंत. पूजा संपली आणि एक दक्षिणेचं पाकिट दिलं, मग 1 सेकंद पण भटजी घरी राहून चालत नाही. त्याच्या आधी अगदी पाया दंडवतपणा वगैरे सगळं काही. पूजा संपली आणि पाकिट दिलं की असं बघतात की तुम्ही आता इथे का, अशा नदी बघतात की तुम्ही आता इथे का, वायर रोड मुव्हिंग अहेड. सो भटजी पण आता हुशार असतात, म्हणजे त्यांचं चूक नाही. ते जसं ते शेवटचं वन ऑफ द शेवटचं इज भोजन आणि डोनेशन. ते झालं की दुसऱ्या सेकंदात ते त्याला माहिती आता राहिलं होतं, आत्तापर्यंत खूप मान मिळाला, ह्याच्या पुढे राहिलो तर सगळा अपमान, म्हणजे असं निग्लेक्ट होणार आहेत. तो गोपी म्हणतात त्या प्रकारे. अजून काय,
जसे पक्षी एका झाडावर येतात कधीपर्यंत जोपर्यंत त्या झाडावर भरपूर फळं आहेत, फळं संपली की झाडांना पण हरी बोल, झाडांना सोडून देतात. आणि पाहुणे येतात घरी, त्यांनी सांगितलंय. आणि पाहुणे कधीपर्यंत राहतात घरी? जेवण आहे तोपर्यंत. जेवण झालं की हरी बोल. ते श्लोक पण आहे, प्रभुपाद पण सांगतात. समजा पाहुण्यांना घरात, सॉरी असं करू नका, पाहुण्यांना घरातनं पाठवायचं असेल बाहेर परत रिटर्न, तर बोलू बिलू नका, काय करू नका, त्यांच्याकडे वाईट पाहू पण नका, पण त्यांना जेवायला खायला देऊच नका. मग एक टाइम जेवण नाही मिळालं, 2 टाइम नाही मिळालं की मग येतो आम्ही. त्यांना कळतं की आपण काही इथे अपेक्षित नाही आहे. तो पाहुणे कधीपर्यंत जातात घरी? जोपर्यंत जेवण मिळतंय तोपर्यंत, नंतर हरी बोल. तर तेच म्हणतात, अशाच प्रकारे एखादा प्रेमी असतो, तो फक्त त्या प्रेमिकेचा उपभोग घेतोच राहतो. एकदा झालं की ते त्या गोपी एका वीरभावनाच्या अशा काय म्हणूया ॲगोनी स्टेटमध्ये हे असे वक्तव्य करत आहेत. तेवढ्यात एक गोपीला काय दिसतंय? मधमाशी, हनीबी. आता आपण बोललो तर ती एक गोपी ही राधाणीच असते, आपले आचार्य सांगतात. भागवतामध्ये एक गोपी म्हटलेलं आहे, कारण का भागवतामध्ये समजा सुखदेव गोस्वामी राधाणी बोलले असते तर ते वावभिवर झाले असते. म्हणून सुखदेव गोस्वामी कधीच राधाणीचं नाव भागवतामध्ये घेत नाहीत. त्यांना माहिती होतं की राधाणी मी बोललो तर मी भावविभोर होऊन जाईल आणि भागवतम कथा बंद होऊन जाईल आणि 7 दिवसात संपली पाहिजे. परीक्षित महाराजांचं 7 दिवसात 7 रात्रीत सो म्हणून सुखदेव गोस्वामी म्हणत नाही, ते म्हणतात एक गोपी. एक गोपीने काय पाहिलं? तिच्या आजूबाजूला मधमाशी आली, हनीबी, भोरा नाही ते मधमाशी. आणि राधाणीला वाटलं की ही मधमाशी कोण आहे? कृष्णाचा संदेश, मेसेंजर आहे. एक मेसेंजर उद्धव आलेला आहे आणि कृष्णाने या हनीबीला पण पाठवलंय. आणि ती म्हणते, बघा आता गोपी सुरुवातीला जे काही वाक्य बोलणार आहेत त्या गोपी काय करतायत? कृष्णांची एक्सटर्नली निंदा करतायत, कृष्णांचे दोष काढतायत. तर तिला ती म्हणते, हे चीटर म्हणजे काय, खोटाड्याचा मेसेंजर, तू कशाला इकडे येतोय? तुझा मालक म्हणजे तुझा स्वामी पण फसवणारा आहे, फसवेगिरी करणारा आहे आणि तू पण त्याच लाईनीतला आहे, येऊ नको इकडे. आणि मुद्दाहून माझ्या पायाजवळ फिरून ते हनीबीला हे असतंय असं काय, आता त्याला काय अंग म्हणतात माहित नाही, ते असं असतंय. ते उगीच माझ्या पाया पडतोय असलं काय वागू नको. तू किती पाया वगैरे पड, कृष्णा बरेच पाया पडले होते, पण आता आम्हाला फसून सोडून निघून गेले आणि तू पण त्यांच्याच काय मराठी म्हणतात एकाच माळेचा मनी. इथे तसं नाही म्हटलं, ते मी म्हटलं. सो तुमचे जसे मालक आहेत, स्वामी आहेत कृष्ण, आम्हाला फसवून गेले, तसेच तू पण माझ्या पाया बिया पडू नको, चला लांब जा. तर गोपी अशा त्यांच्याशी म्हणत असते. तर इथे आता हे जे श्लोकामध्ये जेव्हा ते मधमाशी येते तेव्हा राधाराणी ही एक गोपी म्हणजे कोण? राधाराणी असते. तर राधाराणी 9-10 श्लोक म्हणते, 10-12 खास करून ते 9 श्लोक महत्त्वाचे आहेत. तर आपले आचार्य आहेत एका पुस्तकामध्ये उज्ज्वल नीलमणीमध्ये, विश्वनाथ ठाकूर वाटतं, उज्ज्वल नीलमणी विश्वनाथ ठाकूर ना, उज्ज्वल नीलमणी बुक तो आहे. त्याच्यात अशा वीरभावनाच्या वेडेपणात खास करून गोपींच्या काय म्हणूया माधुर्य रसवाल्या वीरभावनाच्या वेडेपणात राधाराणी 9 प्रकारचे वाक्य म्हणते. काय आहे? संजल्प, विजल्प, म्हणजे ते छे हंसी के वाले नहीं है, हाँ वो भी है, वैसे ही है, पर यहाँ पे अलग है. और 9 प्रकारचे वाक्य म्हणते की कसे वीरभावनामध्ये, आणि गोपी कायम आयुष्यभर ह्या 9 प्रकारच्या मूडचा अनुभव करत असतात. कधी हा, कधी तो, कधी हा. पण या 9 श्लोकांमध्ये आपल्याला येणाऱ्या त्या श्लोकांमध्ये आपल्याला ते कळतंय. तर पहिला काय भाव आहे तिचा? ती म्हणते की एक गोपी आहे ती जलसला काय म्हणूया, जलस मत्सरी गर्वामध्ये ती म्हणतीये, ए तू कृष्ण काय, तू फसव्यांचाच मत्सर करते. आणि त्या गर्वामध्ये ती त्या मधमाशाशी हनीबीशी बोलतीये. तर आणि ती काय म्हणते, मला कळत नाही त्या कृष्णांच्या छातीवरती लक्ष्मी कशी कायम राहते, पद्मा. तर एका प्रकारे तिला मत्सर पण आहे, लक्ष्मी राहते म्हणून. हे भौतिक मत्सर नाहीये. पण दुसऱ्या प्रकारे ती म्हणते, लक्ष्मींना एवढी बुद्धी नाही का की कृष्ण नुसतं गोडगोड बोलतात पण ते फसवतात. अशा प्रकारे ती म्हणते, म्हणजे एवढं कळत नाही लक्ष्मीला.
की कृष्णा इज चिटिंग हर हर कृष्ण म्हणतायत एवढं प्रेम करतायत पण तसं त्यांचं नाही. मग ह्या हिशोबाने एक मत्सर भावना पण आहे की ती कशी राहते कृष्णांबरोबर कायम लक्ष्मी, आणि त्याबरोबर ही पण भावना आहे की तिला कसं कळत नाही कृष्ण नुसतं गोडगोड बोलणार आणि नंतर सोडून निघून जाणार. तर राधाणी म्हणते तू आमच्या समोर आलाय हे कृष्णाचा मेसेंजर आणि उगीच कृष्णांची स्तुती गाऊ नको. या कृष्णांमुळे आता आम्ही बेघर झालेलो आहोत. आम्हाला काय घरदार नाही आहे, कारण का गोपींनी घरदार तसं सोडलेलं होतं. आता ते परत राहतात तो विषय वेगळा आहे भगवंतांच्या अरेंजमेंटने, पण आम्ही बेघर झालेलो आहोत. आणि हे जे कृष्णांचे विषय आहेत आमच्याकरता मी म्हणणार आता मला थोडे नोट्स जास्त पाहावे लागणार. हे जे कृष्णा तो येऊन राधाणीला काय वाटतोय तो मेसेजर येऊन कृष्ण कथा करतोय. आणि हे कृष्ण कथा आमच्याकरता जुनी झाली, आम्ही खूप ऐकली. आम्हाला ही परत येऊन कृष्ण कथा आम्हाला ऐकू नको आम्हाला. आणि आता जा आता मत्सर भाव आहे ना, जा आता ही कृष्ण कथा तू जाऊन त्या मथुरेच्या महिलांसमोर कर. एक झाली लक्ष्मीजी, एक झाली मथुरेच्या, त्या आता सौभाग्यशाली आहेत. आमच्यासारख्या बेघरांसमोर येऊन योगेश कृष्ण कथा करू नको. तर ते म्हणतात मत्सर भाव आहे. या जगात कृष्णांकरता अनेक महिला उपलब्ध आहेत. ते आपले असे नुसतं सुंदर नजर टाकतात, सुंदर स्माईल देतात व सगळ्या महिला त्यांच्याहून जातात. सो राधा इज एक्सप्रेसिंग हर जेलस प्राईड. मत्सर भावनेत ते बोलत आहेत. पण म्हणते ती शेवटी, आणि आम्ही कोण आहोत आता, आम्ही एकदम दुर्भाग्यशाली आहोत. पण त्या दुर्भाग्यात एक तरी आमचं भाग्य. काय दुर्भाग्य काय आहे? कृष्ण गेले आणि परत याचे चान्सेस नाही आहेत. ते कृष्ण स्वार्थी एन्जॉयर आहेत. आम्हाला एन्जॉय केलं आणि स्वार्थासारखे निघून गेले. पण एक भाग्य आमच्याकडे आहे, आम्ही कमीत कमी कृष्णांचं नामजप तरी करू शकतो. ते म्हणतात आमच्याकडे एकच भाग्य आहे की वी कॅन ॲटलिस्ट चॅन्ट हिज नेम्स अँड ॲक्टिव्हिटीज. तर राधाणी इथे आपलं एका प्रकारे आधी मत्सर भाव झाला, आता डिसअपॉइंटमेंट म्हणजे काय म्हणूया, निराश भाव, की भगवंत तर काय येणार नाही आहेत पण चला ॲटलिस्ट वी कॅन चॅन्ट, आपण भगवंतांचा जप तरी, भगवंत त्यांच्याकरता भगवंत नाही आहेत, मी भगवंत शब्द वापरतोय, आपण आपल्या मित्र कृष्णांचा जप तरी करू शकतो नामाचा. तर अशा प्रकारे हा जो भावमध्ये ती बोलली त्याला म्हणतात उज्जल्प. तुम्ही डिटेलमध्ये उज्ज्वल नीलमणी वाचू शकताय, मी अगदीच शॉर्टमध्ये घेतो हा विषय, खूपच शॉर्टमध्ये. तर इथे ती हरी भगवंतांच्या दुटप्पी वागणुकीचे ते राधाणी बोलते. मग पुढच्या श्लोकामध्ये पुढचा भाव, असे 9 श्लोकांमध्ये 9 भावामध्ये राधाणी बोलते. आणि ती म्हणते आता माझ्या पायावर तू डोकं ठेवू नको. राधाणी म्हणते मला माहिती आहे तू तुझ्या मास्टरकडून दुटप्पी वागायचा शिकलेला आहे. तुझा मास्टर एकदम स्माईल देतो आणि मनात वेगळे भाव असतात. तू तुझ्याकडून शिकलेला आहे. मला माहीत माहिती, तिला वाटतं की तो येऊन राधाणीला आता प्रसन्न करायचा प्रयत्न करतोय पायाशी राहून. त्यामुळे मी काय प्रसन्न होणार नाही, मला माहिती आहे. आता मला तुमचा सगळा स्वभाव कळलेला आहे. तोही त्याच स्वभावाचा आहे जसा तुझा मास्टर आहे. मास्टर फक्त अनग्रेटफुल म्हणजे कृतज्ञ आहे. त्याला काही कोणाच्या भल्याशी घेणं देणं नाही आहे. आणि तोही स्वार्थी आणि तूही तसाच, हे मधुमाशी तूही तसाच स्वार्थी आहे. ह्याला म्हणतात काय संजल्प, म्हणजे ती एका प्रकारे कठोर वस्तुस्थिती म्हणते राधाणी. आणि आपले हे हावभाव करून म्हणते का वस्तुस्थिती, तिच्या हिशोबाने कठोर वस्तुस्थिती काय आहे, कृष्ण स्वार्थी आहेत आणि त्यांना काय कोणाशी काय घेणं देणं नाही आहे. पण ही वस्तुस्थिती आहे. आधी मत्सर होता, तर मत्सर नाही आता, म्हणून ती म्हणते तू पण स्वार्थी आहे, तू पण निघून जा, उगीच पाया बिया पडू नको, मला सगळं माहिती आहे. काय लोक म्हणतात ना उगीच नाटकं करू नको, हां बरोजी मला सगळं माहिती आहे. तर ती त्या प्रकारे म्हणते उगीच ते येऊन पाया बिया पडून नाटकं करू नको, माहिती आहे कृष्ण पण स्वार्थी आहेत आणि तू पण त्यांचा मेसेंजर आहे, तू पण स्वार्थी. आता हे करताना एका प्रकारे राधाणी काय करते, कृष्णांना त्यामुळे कृष्णांबद्दल निगेटिव्ह बोलते. थोडक्यात पहिले 5-6 श्लोकांमध्ये राधाणी कृष्णांबद्दल निगेटिव्ह बोलते, हरी बोल. नंतर का बदल होईल ते आपण ऐकूया का ते.
तर हे झालं संजल्प. मग पुढे ते म्हणते कृष्ण कसे आहेत, एका क्रूर शिकारीसारखे. आपल्या बाळांनी आमची शिकार करून टाकलेली आहे. आम्ही या गोपी आहोत, आमच्यावर त्यांनी संपूर्णपणे आम्हाला कॉन्कॉर म्हणजे आम्हाला जिंकून घेतलेलं आहे. नाही सॉरी, नाही थोडंसं मी चुकलो, मला बघावं लागेल, सॉरी आय टू. ते म्हणतात कृष्ण आहेत खूप क्रूर आहेत, एखाद्या शिकाऱ्यासारखे. शिकारी क्रूर असतो ना. ते म्हणतात हेच कृष्णांनी पूर्वी काय केलं, एका वानर राजाची हत्या केली झाडामागे लपून. वालीच्या बद्दल बोलतायत ते. का बरं, का केली हत्या? अरे त्या सीतेच्या मागे, सीतेकरता म्हणजे एका बाईच्या मागे लागून एका बाई करता त्यांनी त्या वानराची झाडामागे लपून हत्या केली, असं ते म्हणतात. एवढे कठोर हृदयी आहेत. आणि केवढे कठोर हृदयी आहेत हे कृष्ण तुमचे स्वामी. हे कोणाला म्हणते राजाणी? ते मधमाशीला. तुझे मालक कसे आहेत माहिती आहे का? ते क्षत्रिय होते एकदा तुझे मालक. तर क्षत्रियांना म्हणजे क्षत्रिय असायला पाहिजे, तर क्षत्रियांना हे अलाउड आहे की एखादी स्त्री आली की मला तुमची शरणागती द्या, तर क्षत्रिय हॅज टू गिव्ह दॅट. तो जो क्षत्रिय अमॉंग यू डोंट बिकम हॅपी. क्षत्रिय पाहिजे. टाट्याजी खुश होतील, चला आम्ही क्षत्रिय आहोत, नो प्रॉब्लेम. त्याच्या माताही चिंताग्रस्त झाल्या म्हणून. तसलं काय नाही आहे, तुम्ही क्षत्रिय आहात का विचार केला पाहिजे. पण तेव्हा क्वालिफाईड क्षत्रिय लोकांना अलाउड होतं की एखादी स्त्री आली आणि म्हटली की प्लीज आम्हाला शेल्टर द्या, तो इट वॉज युअर ड्युटी टू गिव्ह. तर हे म्हणतात हे क्षत्रिय होते पूर्वी, आणि ती एक स्त्री आली त्यांच्याकडे आकर्षित होऊन शरणागती घ्यायला, तर ह्यांनी त्यांचे नाक आणि कान कापून टाकले. हे असले फसवे तुमचे स्वामी आहेत. तू येऊ नको आमच्याकडे, मला माहिती आहे तुमचे स्वामी कसे आहेत. आणि म्हणतात, आणि तर दुसरा एक राजा होता, त्यांनी त्यांच्या पायावर सगळं समर्पण करून टाकलं, आत्मसमर्पण. तर ह्यांनी त्याला पाताळात पाठवून दिलं तुझ्या स्वामींनी. बाली नाही, बली महाराज आहेत, वामन देवांचं बोलतायत. तर ते म्हणतात तुझा जो मालक आहे तो संपूर्ण कृतघ्न आहे. त्याला काय घेण्या देण्याची दुसऱ्यांनी काय मदत केल्याचं काय त्याला नसतंय. आणि तू पण तसाच आहे, उगीच येऊन माझ्या पाया पडू नको, मला माहिती आहे तू कसं आहे ते. उगीच हाजी करू नको. तुम्ही कृतज्ञ आहात, तुम्हाला काही त्याच्याबद्दल घेणं देणं नाही आहे. तर अशी राजाने वेगवेगळे स्टेटमेंट करते. आणि ती म्हणते शेवटी, आधी काय म्हणते, ही लक्ष्मीजीला कसं कळत नाही. तर ती म्हणते हे बाबा तू पण सांभाळ. त्या मधमाशीला म्हणते तुझा जो स्वामी आहे तो मोठा कृतज्ञ आहे, तू आता मोठी त्याची नोकरी करतोय, म्हणजे नोकरी किंवा मेसेंजर बनलेला आहे, पण तो तुला पण धोका देईल पुढे. सो आणि म्हणतात हे सगळं जे आहे ते आम्ही पौर्णमाशीकडून ऐकलेलं आहे, सगळं बरोबर आहे, मोठं नाही आहे. पण ती म्हणते राजाने, पण असे कठोर हृदयी असून, कृतज्ञ असून आम्ही त्याच्याबद्दल बोलणं थांबवू शकत नाही. आम्हाला जमतच नाही त्याचं म्हणजे आपण त्याला विसरून जावं म्हणून, त्यांच्याबद्दल बोलायचं नाही म्हणून. ही जी भावना आहे त्याला म्हणतात अवजल्प. ते ह्याचे तुम्ही नोट्स बनवू नका, कारण का हे मी बोलतोय मे बी थोडं वर खाली असेल. 9 जल्प पाहायचे असतील तर ते तुम्ही उज्ज्वल लीलमध्ये, म्हणजे मग तिथे तुम्हाला व्यवस्थित ह्याचे मी बोलतोय, पण थोडंसं एखाद्या वर खाली होऊ शकते, एखादं नाव चुकू शकते, अवजल्पचा विजल्प वगैरे जे काय असेल. सो यू डोंट मेक एक्झॅक्ट नोट्स ऑफ दिस. पण आपण गोपींचा मूड ऐकतो इथे, एक्झॅक्ट टेक्निकल ह्याच्यात जात नाही होत. सो नेक्स्ट इज अभिजल्प. अभिजल्प म्हणजे काय? ती म्हणते की एका प्रकारे की कृष्ण हे असेच आहेत की कृष्णाला सोडूनच दिलं पाहिजे दुःखामध्ये. होऊन ती म्हणते हे कृष्ण असेच आहेत, त्यांच्याशी संबंध ठेवण्यात काय पॉईंट नाही, त्यांना सोडूनच दिलं पाहिजे. ह्याला म्हणतात अभिजल्प. ती म्हणते पुढे, ओके आपण पुढच्या पॉईंटला जाऊया. पुढच्या श्लोकात ती म्हणते, भगवंतांचे जे शब्द होते ते कसे होते? ते खोटे शब्द होते. कसे शब्द होते? खोटे. भगवंत खरं बोलत नव्हते कधीच. ती म्हणते सुरुवातीपासून ते आपलं स्माईल द्यायचे, आमच्याशी गोड गोड बोलायचे, हे सगळं काय होतं?
खोटं होतं, नाटकी होतं. आणि त्या नाटकी शब्दांमुळे आम्ही मात्र प्रभावित होऊन आम्ही फसलो गेलो. जसं ते म्हणतात, तो एखादा शिकारी, काही शिकारी असतात ते असे छान म्युझिक वाजवतात आणि हरिण त्याच्यात फसून जाते. शिकाऱ्याच्या मनात काय असतंय? हरणाची हत्या करायची. तसं कृष्णांचं छान होतं, पण त्यांना कधी आमचं भलं किंवा आमच्या चांगल्याबद्दल त्यांच्या मनात कधीच विचार नव्हता. ते मस्त छान छान बोलायचे आणि आम्ही बिचारे फसून गेलो. पण त्यांनी काय दिलं आम्हाला? आम्ही फसल्यावर त्यांनी दिलं काय? त्या कृष्णांनी आम्हाला वेदनादायी तलवारीचे घाव काय वार दिले. तलवार नाही मारली, पण आम्हाला सोडून गेल्यावर आम्हाला एवढी वेदना त्या घावांसारखी होत आहे. म्हणून ते म्हणतात, हे मेसेंजर तुम्ही जावा, कृष्णांबद्दल आमच्याशी बोलू नका, दुसरीकडे कुठेतरी कृष्णांबद्दल बोला. तर हे कसं झालं माहिती आहे? काय म्हणतात, डिस्गस्ट, म्हणजे संपूर्ण नैराश्य. काय कृष्णांत ते आम्ही शब्द त्यांनी आम्हाला काय केलं? घाव मारला. हे ह्याला म्हणतात अजल्प. अशा प्रकारे ते म्हणतात. असं राधाडी आतापर्यंत काय असं म्हणते कृष्णांबद्दल निगेटिव्ह बोलते. आणि मग काय झालं? तो जो मधमाशी असतो, मधू असतो, तर काही वेळा करता त्याच्याकडे निघून जातो. तर तो दिसेन असा होतो. मग राधाडीला एन्झायटी येते, हे मी एवढं सगळं वाईट बोलले कृष्णांबद्दल, आता हा गेला वाटतं कृष्णांना सांगायला की मी असं असं बोलते म्हणून. तर तिला एन्झायटी वाटते, अरे आता म्हणजे मे बी कृष्णांच्या प्रती मनात खरोखर आपल्याप्रती थोडंसं प्रेम असेल. आता हे सगळं मी काय बोलले ते जाऊन सांगितलं कृष्णांना, तर कृष्णावर विचार करतील की बाबा आता जायचं का नाही गोपींकडे परत, कारण का गोपी अशा बोलतायत. तर त्या वेगळी एन्झायटी यायला लागते. आणि खूप म्हणते, अरे तुम्ही कुठे गेला? तिला वाटतं की मधुमाशी मधू आहे तो कृष्णांना जे काय ऐकलं ते निरोप द्यायला गेला. आणि ती अजून दुःखामध्ये किंवा चिंताग्रस्त होऊन जाते. आणि ही एका वेगळ्या प्रकारची भावना आहे. आणि थोड्या वेळाने तो मधू परत येतो. तर राधाला वाटतं, हे बापरे, सगळं रिपोर्टिंग करून परत आलेला आहे. तर तेव्हा म्हणते, नाही आता आपण सांभाळून बोललो पाहिजे. आता ती कृष्णांबद्दल थोडंसं चांगलं बोलायला लागते. तर पुढच्या श्लोकात ती म्हणते, नाऊ यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. कृष्णाला बोलताना ती म्हणते, ती काय म्हणते, अच्छा हे मधू, मला वाटतं की तुमच्या मित्रांनी, म्हणजे कोणी, मालकांनी, कोणी, कृष्णाने तुम्हाला परत पाठवलं आमच्याकडे. म्हणजे तिला वाटतं की कृष्ण एवढे कृपाळू आहेत की आम्ही असं बोललो तरी पण कृष्णांनी त्यांच्या मेसेंजरला पाठवलं का? आता एवढं बोलल्यावरही का पाठवलं? कारण त्या ते कृपाळू आहेत. आणि का पाठवलंय? की आम्हाला कृष्णांकडे घेऊन जाण्यासाठी. असं राधाईला वाटतंय की त्या मधूला का पाठवलं कृष्णांनी परत, आम्ही असं वाईट बोलल्यावरही, की कृष्ण कृपाळू आहेत की ते आता आम्हाला घेऊन जाण्यासाठी त्यांनी त्या मधूला परत पाठवलंय. ते म्हणतात, कारण का कृष्णांना सोडणं एवढं कठीण आहे, तर तू आलाय आम्हाला गेला. तर ह्याला म्हणतात प्रतिजल्प. जेव्हा तेव्हा एखाद्या प्रेमिकेला काय वाटतं की आपण अयोग्य आहोत आपल्या काय प्रिय करायला साठी, पण तरी पण प्रियकर आपल्याला घेऊन जातो. ही पण एक भावना आहे. तर ते म्हणतात की तसं तिला पाठवलंय. आणि आता राधाणी आपले हार्श स्वभाव जो आहे, कठोर बोलायचं सोडून दिलेलं आहे. पुढे ते म्हणते, हे उद्धव, मधुशी बोलत असे, आता ती कोणाशी बोलते? ते बघा, ते बोलणं झालं मधुशी, आता ते उद्धवाशी बोलायला लागले. हे उद्धव हे खूप रिग्रेटफुल, म्हणजे दुःख नाही, हे असं काय म्हणूया. ओके, मी वाक्य पुढे सांगतो की रिग्रेटफुल आहे की कृष्ण आता मथुरेत राहत आहेत, वृंदावनला राहत नाहीत. काय म्हणूया याला मराठीत? पश्चाताप जन्य. नाही, पश्चाताप जन्य रिग्रेटचा अर्थ बरोबर या वाक्यात नाही सुटेबल. शोकदायी आहे हे, खूप खंत करण्यासारखं आहे. यस, अतुल प्रभू, कोणी हेल्प केलं तुम्हाला प्रॉम्प्टिंग? ओके, तुमची आई नाही आहे ना इथे, मिसेस पण नाही. बरं आहे, तुम्ही फॉर्च्युनेट आहात. उगीच काय काय ऐकतील, मग सांगतील असं होतं तसं होतं, पुढे सांगितलं 100 जन्म लागतील उपकार फेडायला वगैरे काय काय. सो ते काय म्हणतात, हे खूप खंतजन्य आहे की कृष्ण आता आम्हाला सोडून मथुरेला निघून गेलेले आहेत. आता ती थोडीशी कॉम्प्रोमाइजमध्ये आहे.
आणि कृष्ण आमची असं नाही वाटते कृष्ण असे कृष्ण आमची आठवण तरी काढतात का कधी? कोणाला विचारते ती? उद्धवांना. आम्ही सगळे काय बेघर झालेलो आहोत, ठीक आहे, आमची नाही तर बालबालांची तरी आठवण काढतात का हे महान उद्धव? ठीक आहे, आठवण नसतील काढत तर कृष्ण त्या मथुरेच्या महिलांबरोबर बोलताना असं तरी म्हणजे आमची आठवण एक तर प्रेमाने आठवण झाली. गोपी म्हणतात नाही ठीक आहे, आमची प्रेमाने आठवण नसतील काढत, मग कशी आठवण काढत असतील? आमच्या चुका सांगायला. हां, त्या मथुरेच्या महिलांशी बोलताना सांगतात का असं कधी की तुम्ही किती छान प्रकारे आहात? त्या वृंदावनच्या बायकांना हे काय जमत नव्हतं. हां, सो अशा प्रकारे तरी ती म्हणजे गोपी म्हणतात की एवढी तरी आठवण काढतात का? आमचे दोष किंवा आमचे फॉल्ट काढण्याकरता तरी आठवण काढतात का कृष्ण? अशी आता राणी त्या उद्धवांशी बोलतीये. हा पण एक भाग आहे नऊपैकी. तर एकदम प्रामाणिक सिन्सिअरली कधी एखादा व्यक्ती प्रेयकर प्रेयशी बोलतो तेव्हा त्याला म्हणतात सुजल्प चांगलं जल्प. एनिवे, सो अशा प्रकारे आहे. 10 लेवलचे मॅडनेस आहेत आणि एक एक श्लोकामध्ये 10 लेवल 9 नाही 10 लेवलचे मॅडनेस आहेत. एक एक श्लोकात त्यांनी घेतलं राजांनी आणि या सगळ्याला टोटल म्हणतात चित्रजल. या सगळ्या 10 एकत्रितपणे. तर आणि हा जो प्रकार आहे, या प्रकारे जी राजांनी बोलत होती त्या मधुशी, त्याला म्हणतात दिव्योन्माद. दिव्य उन्माद. उन्माद मतलब वेळेपणा आणि दिव्य मतलब महान. तर राजांनी ह्या मी हे प्रॉपरली एक्सप्लेन करू शकलो नाही कारण का आमच्याकडे हा थोडा हेवी टॉपिक आहे, पण जे काय असेल ते ह्याला म्हणतात दिव्योन्माद. राजांनी भगवंतांच्या त्या वीर भावनामध्ये कम्प्लिटली दिव्य प्रकारे वेड्यासारखी झाली होती. कारण का एका प्रकारे वेळा म्हणजे तो मधू काय कृष्णाचा मेसेंजर नव्हता. तिथं मधमाशी आली आणि गेली आणि परत आली. अर्थात आपले आचार्य काय सांगतात, तशी ती मधमाशी आली गेली आणि आली, पण राणीला काय वाटला तो मेसेंजर आहे, तो वेडेपणा झाला. पण आपले आचार्य काय सांगतात, काही आचार्य सांगतात की कृष्ण मुद्दामून मधमाशी जडून घेऊन कृष्णच आले होते. गोपींची स्थिती काय आहे ते पाहण्याकरता. सो कृष्ण जरी आले होते का एक नॅचरल मधमाशी जरी आली होती तरी राधाणीचं हे जे स्वरूप आहे ते सर्वात उत्तम आणि दिव्योन्मादची जी पोझिशन आहे म्हणजे भगवंतांच्या भक्तीमध्ये टोटली वेडेपणा. दिसायला जसं म्हणतात, काल उद्धवांनी म्हटलं, उद्धव नंद महाराज यशोदेला पाहून आनंदी झाले. कारण का दिसायला नंद महाराज यशोदा दुःखी आहेत, पण खरं ते सर्वात हायेस्ट आनंदाचा अनुभव घेत आहेत त्या दुःखामध्येच. तसंच आता ती दिसायला खूप वेड्यासारखं आहे, पण तो सर्वात उच्च तो मनुष्य खरं एकदम उच्च नॉर्मल आहे. एकदम उच्च तो नॉर्मल आहे. काय नॉर्मल आहे? आत्म्याच्या सवर की भगवंतांसाठी आपण वेडे आहोत आणि वेड्यासारखे वागतोय, म्हणजे भौतिकदृष्ट्या वेड्यासारखे वागतोय. हे आध्यात्मिकदृष्ट्या हायेस्ट नॉर्मल आहे. हरी बोल. तर मग उद्धवनी गोपींना थोडं सांत्वना करायचे आरंभ केला. ते म्हटले, अहो गोपीज, तुमचं आयुष्य यशस्वी झालेलं आहे, तुम्ही सर्वात महान आहात, तुम्ही जगतवंद्य आहात, सगळ्या जग तुमचं वंदना करते, तुमच्या स्तुती करतंय. कारण का तुम्ही तुमचं जे आयुष्य आहे, तुमचं जे मन आहे ते वसुदेव पुत्र वासुदेवांच्या प्रती समर्पित केलेलं आहे. आणि म्हणतात भगवंतांच्या प्रती जी भक्ती असते त्याच्यामध्ये दान, वचन म्हणजे तप, आणि वचनाला काय म्हणूया, व्रत. काहीतरी व्रत घेतलं आणि ते आपण भगवंतांची भक्ती कशी प्राप्त होते? दानामुळे, व्रतामुळे, तपमुळे, जपमुळे, स्वाध्यायामुळे किंवा अशा प्रकारे होते. तर आपले विश्वासगुरू म्हणतात दान, यस, भगवंतांची भक्ती दानमुळे प्राप्त होते. जेव्हा कधी आपण दान भगवंतांसाठी किंवा काय भक्तांसाठी करतो. आता हे वेळ आलोय पुण्यामध्ये फ्री प्रसाद तर मिळतोय मंदिरातर्फे. काही कधी स्पॉन्सर करतात. मोस्टली ब्रेकफास्ट, कालचा आजचा ब्रेकफास्ट आणि लंच आणि उद्याचा आपण ब्रेकफास्ट. तर यस फ्री आहे, ठीक आहे, पण ज्यांना कोणाला कॅपॅसिटी आहे त्यांनी काहीतरी तरी डोनेशन आपण इथल्या इस्कॉन पुण्याला आपापलं आहे, काय रूल नाही, काय तुम्ही सांगा, कलेक्शन नाही, पण हे दान भगवंतांना किंवा भक्तांना केलं पाहिजे. आणि व्रत म्हणजे काय?
एकादशी व्रत. आज सकाळी अद्वैताचार्य फास्टिंग टिल नून हे काय झालं, व्रत झालं. तर अशा व्रत पालनाने भगवंतांची भक्ती प्राप्त होऊ शकते. आणि तपस्या मतलब भगवंतांच्यासाठी इंद्रिय भोगाचा त्याग करणे. आणि होम मतलब भगवंतांच्यासाठी यज्ञ करणे, भगवान विष्णूंना अर्पण करताना. आणि जल्प म्हणजे बोलणे, म्हणजे काय, प्रायव्हेट जल्प मतलब प्रायव्हेट, मतलब हरिनाम जप आपण करतो आणि त्यांनी पण भगवंतांची भक्ती प्राप्त होऊ शकते. आणि स्वाध्याय मतलब श्रीमद भागवतम, गोपाल तापनी उपनिषद, असले वेगवेगळे भक्तीचे शास्त्रांचं अध्ययन करणे, त्याच्यातनं पण भगवंतांची भक्ती प्राप्त होऊ शकते. पण उद्धव म्हणतात, आता उद्धव बोलतायत ना, हे गोपी तुम्ही ह्या सगळ्या भक्ती प्राप्तीच्या पलीकडे आहात. उलट तुमची भक्ती ही अनपॅरलल्ड आहे, म्हणजे त्याला काही दुसरं कोणाकडे त्याच्यासारखी समान भक्ती कोणाकडे नाही आहे. तुमचं फार भाग्यशाली आहे की बाकी लोक भगवंतांशी कसे संबंध जोडतात, फक्त नमस्कार करून, पूजा करून, आदर करून. पण तुम्ही तर भगवंतांशी एका प्रियकरासारखे, तुमच्यावर ते खेळतात, नाचतात, बोलतात, हसतात. या लेवलशी तुम्ही भगवंतांशी तुमचे संबंध जोडलेले आहेत. उद्धव कंटिन्यू करतायत, म्हणतायत एक मिनिट, तुम्ही एवढे महान आहात की तुम्ही भगवंतांसाठी तुमचं घर दार, पुत्र, जमीन, जायदाद सगळं सोडून दिलेलं आहे, जे सहसा कठीण आहे, एवढं सोपं नाही आहे. आता इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट आला, तेच मी शोधत होतो. एक इम्पॉर्टंट पॉईंट आला. गोपींनी, यस, कृष्णाने बासरी वाजवली तेव्हा घरदार सोडून ते निघून गेले. पण तसं ते घरदार सोडले नाही, मी ऑलरेडी सकाळी बोललो. ते घरीच राहिले ना नंतर. आता ते भगवंत म्हटले तुम्ही जावा घरी, तुमचे काय पती किंवा वडील घरी घेतील वगैरे. पण जे काही का होईना, नंतर ते अनेक वर्ष घरी राहिल्या. पण उद्धव म्हणतात तुम्ही घरदार सोडलेलं आहे. मग कुठे सोडलंय घरदार? आसक्ती. आपण घरदार सोडू किंवा नका सोडू, आपली आसक्ती असते. काय? पॉझेसिव्हनेस. आसक्ती नाही, पॉझेसिव्हनेस म्हणजे मालकी हक्क आपल्या मनात असते. हे माझी फॅमिली आहे, माझी पत्नी आहे, माझे पती आहेत, माझी जागा आहे, आमचं काय घर आहे, दुकान आहे, आमचे पैसे आहेत. ही जी पॉझेसिव्ह वृत्ती आहे ही गोपींनी सोडलेली. भगवंतांनी बासरी वाजवली तेव्हा त्यांनी ती बाह्य काय दृष्ट्या पण सोडून दिलं. आता गोपी परत गेल्या आहेत घरी, पण घरी गेल्यात तरी त्यांच्याकडे ही पॉझेसिव्ह वृत्ती, मालकी हक्काची वृत्ती त्यांच्याकडे नाही आहे. तर गोपी ते म्हणतात, उद्धव जेव्हा म्हणतात की तुम्ही घर सोडलंय, पण गोपींनी घर सोडलेलं असतं, ते घरातच राहत असतात. म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या प्रती, प्रॉपर्टीच्या प्रती मालकी हक्काची आसक्ती असते, ती तुम्ही सोडलेली आहे. तर उद्धव म्हणतात, पुढे कंटिन्यू करतात, सॉरी थोडंसं बाकी आहे, किती बाकी आहे बघूया, तसं बरेच आहे, बघूया 1:15 जेवढं घेऊ, उरलं तर उद्या कंटिन्यू करू, काय गडबड. पण आता होईल लवकर. तर ते म्हणतायत की येस, इथे एक सांगितलंय वृषण, अहंकारी मालकी हक्क असतो. मी हे माझं घर आहे, हे मालकी हक्काची वृत्ती आपल्याला सोडली पाहिजे. हे माझं घर आहे, हे मालकी हक्काची. उद्धव पुढे म्हणतायत, तुम्ही हे मालकी हक्क वगैरे कसं, तर तुम्ही एवढे क्वालिफाईड आहात की तुम्हाला भगवंत एक विशिष्ट प्रकारे प्राप्त झालेले. उद्धव तर गोपींची स्तुती करतायत. आणि एवढ्या प्रकारे प्राप्त झालेत की तुमच्या या शुद्ध प्रेमापोटी भगवंत तुमच्या कंट्रोल खाली आलेत. भगवंत थोड्याफार प्रकारे नंद आणि यशोदेच्या कंट्रोल खाली आले होते, पण गोपींच्या कंट्रोल खाली एकदम हायेस्ट प्रकारे आले. तर ते तशी स्तुती करतायत. उद्धव पुढे म्हणतायत की आता तुम्ही माझ्याकडून कृष्णांचा संदेश ऐका. आतापर्यंत कृष्णांचा संदेश दिला, तो उद्धव कृष्णाचा संदेश दिला सांगतायत. आणि थोडासा आम्ही शॉर्ट वेळ घेतो. ते म्हणतायत की हे गोपींनो, तुम्ही माझ्यापासून कधीच वेगळे झाला नाही आहात. का? कारण का मी सगळ्या जगाचा आत्मा आहे आणि परमात्मा आहे. म्हणजे त्या हिशोबाने
संपूर्ण जगातलं भूमी, अग्नी, जल, वायू हे माझ्यापासूनच आलेलं आहे, त्याच्यापासून आपण कोण वेगळे होऊ शकत नाही. तर त्या प्रकारे हे गोपींनो आता इथे आपल्याला दिसतंय की कृष्ण काय सांगतायत, एक फिलॉसॉफिकल मेसेज देतात. बघा आपण पाहिलं कुठे कृष्ण भावनामूत आणि कुठे तत्वज्ञान फिलॉसॉफिकल. तसं वाटेल की कृष्ण फिलॉसॉफिकल मेसेज देतात की मी जगाचा आत्मा आहे, त्यामुळे मी तुमच्याबरोबरच आहे कायमचं, तुमच्यापासून कधीच मी वेगळा नाही आहे. पण ॲक्च्युली इथे कृष्ण खरं पण सांगताय. ते खरं काय सांगताय की मी अप्रकट रूपमध्ये तुमच्याबरोबर वृंदावनमध्ये मी कायमचं आहे, नुसतं परमात्म्याच्या रूपात नाही. हां, जेव्हा कधी गोपी, नंद महाराज, यशोदा भगवंतांची तीव्रतेने स्मरण करतात कृष्णाची, आता आपण त्या लेवलला नाही होत, पण हे जेव्हा एवढे ॲडव्हान्स डिवोटी तीव्रतेने स्मरण करतात तर तेव्हा भगवंत तिथे खरोखर उपस्थित असतात. दिसत नसतात पण त्या स्मरणामध्ये ते तिथे उपस्थित असतात. तर कृष्ण त्या प्रकारे म्हणतायत की नुसतं जगाचा परमात्मा म्हणून नव्हे, तसं तर मी तुम्ही एवढं तीव्रतेने स्मरण करतायत आणि त्यामुळे मी तुमच्याबरोबर कायमचा आहे. ह्या प्रकारे भगवंत मेसेज देत आहेत. एक मिनिट. आणि श्रील प्रभुपाद कृष्णा पुस्तकात सांगतात की का बरं भगवंत गोपींपासून वेगळे झाले आणि व्रजवासींपासून पण. त्यांना जगाला ह्या व्रजवासींची, गोपींची हायेस्ट लेवल ऑफ भक्ती दाखवायची होती. आधी उद्धवला दाखवायची होती. हां, कारण का उद्धव वॉज अ परफेक्ट अँड द बेस्ट डिवोटी इन यादव, मथुरेला आणि द्वारकेला. पण त्यालाही हे कळलं की मी बेस्ट, आणि म्हणजे त्यालाही अहंकार होऊ नये की मी बेस्ट आणि परफेक्ट आहे मथुरामध्ये, द्वारकामध्ये, पण हे नंद, यशोदा, ग्वालबाल, गोपी ह्या माझ्यासाठी खूप हाय लेवलचे आहे. म्हणजे आता बेबी ते लेक्चर मिळालं, कधी वेळ मिळाला तर उद्या घेऊया ते लेक्चर. गोपींना नुसतं काय अशी सावली दिसली एखादी कृष्णवर्णाची तर गोपी विडापिशा होऊन जायचा, त्यांना वाटतं ते कृष्ण दिसले म्हणून. एक एक्झाम्पल आहे. तर उद्धव म्हणतात असलं काय आपलं नाही आहे बाबा. ह्या लेवलच्या भगवत प्रेम आहे, उद्धवचं पण शुद्ध प्रेम आहे, पण ह्या लेवलमध्ये नाही आहे. सो किंवा गोपी कधी कधी विरहमध्ये कृष्णाचे ॲक्शन्स करायचे, उद्धव नाही म्हणू शकत की बाबा मी कृष्णासारखं. आणि आर्टिफिशियल हे तू ये रे, तू काय नरसिंह बन, तू प्रल्हाद बन, आर्टिफिशियल ॲक्टिंग नाही. त्या प्रेमामध्ये भाव विभोर होऊन गोपी वुड ॲक्ट लाईक कृष्ण, जे आपण ऐकलेलं आहे. वेगवेगळ्या लीला करायच्या, कोण पुतना बनायचा, कोण कृष्ण बनायचा. हे ॲक्टिंग नाही, अनकंट्रोल्ड त्यांचा तो व्यवहार होता भगवत प्रेमामध्ये. तो उद्धवला कळतं हे काय आपलं नाही. आपण बेस्ट डिवोटी आहोत मथुरेला, द्वारकेला, पण असला व्यवहार आपण काय आपल्या हातून होण्यातला नाही आहे. आणि उद्धवला हे कळावं आणि उद्धवाच्या माध्यमातून गोपींची महानता आपल्याला पण कळावी म्हणून कृष्ण सांगतात, कृष्ण प्रभुपाद कृष्णा पुस्तकमध्ये. म्हणून भगवंतांनी गोपींपासून, भगवंतांनाही आपण ऐकलं त्या रथात जाताना कृष्णांनी पण खूप शोक मनामध्येच पण शोक व्यक्त केला होता गोपींपासून विरहाचा. ते आपण परवाच्या लेक्चरमध्ये ऐकलं, परवा नाही सॉरी कालच्याच, लय झाली तिथीमध्ये, परवा नसताना पण परवा बोलतो. तो एनिवे, सो दॅट इज द लेवल. आणि आता अजून एक पॉईंट सांगतात. जेव्हा गोपी रासलीलेला आल्या होत्या तेव्हा त्यांनी कर्मयोग शिकवला. रासलीलेच्या मध्ये काय म्हटलं, तुम्ही आता आला, मला भेटल्या, थँक्यू, आता तुम्ही आपापल्या घरी परत जा आणि तुमची सगळी जबाबदारी पार पाडा. दॅट इज कर्मयोग. आता या संदेशच्या माध्यमातून एका प्रकारे गोपी कृष्ण गोपींना ज्ञानयोग शिकवतात. हालाकी गोपी कर्मयोग ज्ञानयोग या सगळ्यांच्या पलीकडे, पण कृष्ण इज टीचिंग दॅट. तेव्हा ते कर्मयोग शिकवलं, तर तुम्ही जा घरी, तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडा. तुम्हाला माहिती असेल हे घडलं होतं, रासलीला आल्या होत्या. आता त्यांना ज्ञानयोग शिकवत आहेत. हालाकी गोपी इज बियॉन्ड ऑल दॅट. आणि इथे ते म्हणतायत अजून ते सांगतायत की जशा प्रकारे आपण सकाळी उठलो तर कधी कधी उठल्यावर आपल्या मनात जे आपण स्वप्न पाहिले तेच विचार असतात. कधी कधी होते सकाळी उठल्यावर, मी एकदा इथे बोललेलो लेक्चरमध्ये, इथे नाही म्हणजे कधी कधी आमचं ते आता ते सॉल्व्ह होईल असं मला वाटतं. आय एम एक्सपेक्टिंग इट विल बी सॉल्व्ह. आम्ही सकाळी उठलो की पहिलं काय असतं, मी कुठे आहे, कारण का दररोज वेगळ्या ठिकाणी झोपतो.
कधी लोणीला झोपतो तर कधी रत्नीला झोपतो तर कधी पुण्याला झोपतो तर कधी ट्रेनमध्ये झोपतो, ट्रेनमध्ये रत्नीला झोपतो मुंबईला उतरतो, कधी मुंबईला झोपतो पुण्याला उतरतो, काही कळत नाही. कधी मुंबईत आमच्या रूममध्ये झोपतो तर मुंबईत कधी टेम्पलमध्ये झोपतो. तर सकाळी उठल्यावर पहिला असा एक आय हॅव टू काय म्हणतात रिॲडजस्ट व्हेअर आय एम एक्झिस्टिंग. मग त्यानुसार माझे कपडे कोणत्या, ते कपाट कुठं आहे, बाथरूम कुठं आहे, हे सगळं रिॲडजस्टमेंट उठल्या उठल्या एक सटली मनामध्ये एक 2-4 सेकंदात करावी लागते. आय होप थोडासा आता प्रवास कमी झाल्यावर हे रिॲडजस्टमेंट उठल्यावर पहिला कुठे आहे, कृष्णाच्या घरी आहे मी, म्हणजे सध्या आहे तसं. मग 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 आता इथे जायचं आहे का इथे जायचं आहे, कुठे इकडे जायचं आहे कुठे तिकडे जायचं आहे. सो ॲक्च्युली सो एनिवे ते म्हणतायत की जसं झोपेतनं उठल्यावर आपल्या मनामध्ये ड्रीम कंटिन्यू राहत आहे, ड्रीम सुटत नाही, त्याच प्रकारे आपल्या आयुष्यात भौतिक आसक्ती कंटिन्यू राहते. पण गोपी तुम्ही एवढे महान आहात की तुम्ही सगळे भौतिक आसक्ती सोडून भगवंताला आसक्त झालेले आहात. जे अंतिम ध्येय आहे वैदिक अध्ययनाचं, वेदाध्ययनाचं, यज्ञाचं अंतिम ध्येय ते तुम्ही गोपींनो प्राप्त केलेलं आहे. आणि कृष्ण सांगतायत पुढे की आता कृष्णाचा उद्धव हा कृष्णाचा संदेश, म्हणजे आता जे बोलतायत ते कृष्णाचे शब्द आहे. उद्धव बोलतोय पण शब्द कोणाचे, हे जे चालू आहे ते. तर ते म्हणतात खरं सांगू का गोपींनो, मी तुमच्यापासून लांब का राहिलो, तुमच्यापासून लांब का राहिलो, कारण का मला हे पाहिजे होतं की तुम्ही ध्यान लावाल, माझा कायम अजून उत्सुकतेने, अजून गाढतेने, अजून प्रेमाने माझं आठवण काढाल. तुम्हाला या हायेस्ट प्लॅटफॉर्मच्या जवळ आणण्याकरता मी तुमच्यापासून लांब राहिलोय. पण नाहीतर तुमच्या मनामध्ये मी कायम आहे, माझ्या मनामध्ये तुम्ही कायम, आपण एकमेकांपासून कधीच वेगळे होऊ शकत नाही. हा कृष्णांचा पर्सनल मेसेज ऐकल्यावर गोपींना थोडंसं खरोखर ज्या वीरा भावनेत होत्या त्यांना थोडंसं त्यांना सांत्वना मिळाली. आणि ते उद्धवला उत्तर देतात की आता गोपी पण चांगलं झालंय की कृष्णांनी यदूचा जो क्रूर राजा होता कंस, त्याला मारलंय, यदुकुळांचा उद्धार केलाय, आणि काय त्याच्या नातेवाईक मित्रमंडळी, आई वडील ह्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. तरी पण थोडासा आय डोंट नो, गोपी ह्या स्पिरिच्युअल मत्सरमध्ये आहेत. बट बहुतेक पण आता मथुरेच्या महिला पण खूप आनंदी झालेल्या असतील. दे ऑल्सो हॅव टू मेन्शन दॅट त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. आणि पुढे ते म्हणतायत येस, हां, ही जी वाक्य होती ते वेगळ्या गोपी, आधीची जी सगळ्या वाक्य होती ती राधानीच बोलली, आता वेगळ्या गोपी म्हणतायत. आणि त्या सगळ्या वेगळ्या गोपी म्हणतायत की गोविंद आता आमची आठवण काढतात का. आता ह्या गोपी कोणाला सांगतायत, उद्धवांना सांगतायत. मी थोडंसं पुढे जातो. आता गोपी म्हणतायत की मे बी कृष्णांनी आम्हाला सोडून दिलंय, पण मे बी आम्ही त्याच लेवलचे आहोत, आम्ही भगवंतांशी एवढं प्रेम केलंच नाही, तर कृष्णांनी आम्हाला सोडून दिलं ह्याच्यात काही चुकीचं नाही आहे, असं गोपी काही गोपी या मूडमध्ये बोलत आहेत. मग काही गोपी जे आधी मी बोललो त्या मूडमध्ये होत आहेत की कधी आमचं चांगलं गुणाबद्दल बोलताना गोपी कधी आमची आठवण काढतात का. गोपी नाही, कृष्ण आमची आठवण काढतात का. ठीक आहे, चांगले गुण सोडा, आमचे दोष करता पण कृष्ण आमची आठवण काढतात का, असं ते इथे म्हणतायत. कधी त्यांना आठवण येते का की वृंदावनमध्ये पौर्णिमेच्या रात्री आपण एकत्र वेळ, म्हणजे कृष्णांनी आमच्याबरोबर वेळ घालवला होता. आता गोपी म्हणतात की गोपी का दुःखी आहेत आता, की आता कृष्णांची आम्ही सेवा केली पण आता आम्हाला कृष्णांची सेवा करायला चान्स मिळत नाहीये. पण आता तेही म्हणतात की कृष्ण परत येतील का, आम्हाला सेवा करायचे चान्स मिळेल का. पण तेवढंच आता कृष्ण तर राजकुमार झाले, आता नुसते राजकुमार नाही झालेत, पुढचं ते होणार आहे ते बोलतायत. त्यांनी तर राजकुमारीशी आता विवाह पण केलेला आहे. तर आता काय चान्स आहे की कृष्ण इथे परत येतील.
आता शेवटी आता त्यात म्हणतात की 1 मिनिट जस्ट 2 मिनिट. त्या म्हणतात की हे भौतिक हे आपण काय उपभोगाच्या अपेक्षा केल्या ना की असंच आहे. आधी उपभोग मिळतो, आनंद मिळतो आणि त्यानंतर दुःख मिळतं. त्यापेक्षा इच्छाच सोडून दिलेल्या बऱ्या. जशी ती पिंगला सांगते, या भौतिक इच्छातनं काय होतंय, आधी आनंद मिळतो आणि मग दुःख मिळतंय. अर्थात इथे आपले आचार्य वॉर्न करतात की गोपी त्या मूळमध्ये बोलतायत आपल्या आधी आनंद मिळतो म्हणून नंतर दुःख मिळतंय. तर ते म्हणतात भौतिक इच्छा तशी आहे, पण भौतिक इच्छा सोडून दिल्या पाहिजेत. पण आध्यात्मिक इच्छा सोडून नाही दिल्या पाहिजेत. भगवंतांची सेवा करायची, भक्तांची सेवा करायची इच्छा नाही सोडल्या पाहिजेत. जस्ट फ्यू मिनिट्स, काय पॉईंट माझे थोडे वर खाली झाले, मला थोडंसं रिअलाईन करावं लागेल तिथे नोट्स बरोबर. हां, आता असं बोलता बोलता काय होतं, त्या गोपींना गोपी उद्धवांना बोलतात की कृष्ण आमची आठवण काढतात का वगैरे. ते एवढ्या त्यांचा परत भाव इंटेन्स व्हायला लागतो की आता गोपी काय करतात, आता उद्धवशी बोलत होते ना, म्हणजे कोणाकडे तोंड होतं त्यांचं, उद्धवांकडे. पण ते त्यांना काय वाटतं की आम्ही कृष्णांशी बोलतोय ना. ते काय म्हणतात, कृष्ण आमची आठवण करतात. तर एवढ्या त्या भाव विभोर होतात की आता ते तोंड वृंदावनकडे करतात. ऑल्दो कृष्णांना ऐकू जात नाहीये, पण ते डायरेक्टली अशा वृंदावनकडे नाही, सॉरी मथुरेकडे करतात आणि डायरेक्टली मथुरेतल्या कृष्णांशी बोलतायत. अशा प्रकारे गोपी बोलायला लागतात. म्हणजे आता इथे आहे, आता आपल्या बाबतीत इथे आहे आणि मला कोण वल्लभ चितनवरशी बोलायचं आहे, तर मी तोंड मुंबईकडे गेलं, पण माझं बोलणं त्यांना ऐकू जाणार नाही इकडनं. पण गोपींना असं वाटतंय की आता आपण डायरेक्ट त्या भाव उद्धवशी बोलता बोलता भाव विभोरून मथुरेकडे तोंड करतात आणि डायरेक्ट कृष्णाशी बोलण्यासारखं त्या बोलायला लागतात. तो हा जो दिव्योन्माद आहे तो फक्त स्पेशल राधाराणीचा आहे. तो या प्रकारे ते काय म्हणतात, आता डायरेक्ट आता ते उद्धवांना काय बोलत नाही. आधी उद्धवांना बोलतात असं होईल का तसं होईल का, आता डायरेक्ट कृष्णाशी बोलतात. हालाकी ते प्रेझेंट वृंदावनमध्ये कृष्ण मथुरेला आहेत. आता 1 मिनिट काय बोलतात कृष्णाशी ते मला थोडंसं पाहावं लागेल. आणि आता ते खूप रडायला लागतात, खूप वाव विवर होतात आणि म्हणतात की आपण एकत्र एवढा वेळ आनंदात घालवलेला आहे, पण आता तुम्ही आम्हाला गावच्या काय मुली किंवा महिला म्हणून तुम्ही आम्हाला विसरलेले आहात. आणि आता तर तुमच्याकडे खूप जबाबदाऱ्या आहेत, खूप ऐश्वर आहे. आता काय आम्हाला वाटत नाही की तुम्ही आमच्याकडे परत याल. आणि हे स्थिती पाहून उद्धव म्हणतो, हे असलं तर काय आपल्याकडून हे सब हमसे होने वाला नहीं. मतलब होने वाला मतलब आर्टिफिशियल नाही, मतलब आमची ती लेवलच नाही की आम्ही त्यांच्या विरोधात असं मथुरेकडून पाहून बोलणार. गोपी काही नाटक नव्हत्या करत, पण दॅट वॉज देअर नॅचरल बिहेवियर. सो उद्धव अंडरस्टँड्स की दिस इज मच बियॉन्ड मी, ये मेरे से बहुत, हालांकि मैं भी शुद्ध भक्त हूँ, मथुरा द्वारका में हायेस्ट डिवोटी हूँ, पण हे जे मी पाहतोय हे सगळं आमच्याकरता खूप पलीकडचं आहे. तर उद्धव अनेक महिने राहिले कुठे, लॉंग टाईम. कारण का गोपींचं सांत्वन उद्धव आला 2 दिवसात गेले, अशाने गोपींचं सांत्वन होणार नव्हतं. अनेक दिवस राहिले, अनेक दिवस कृष्णांबद्दल बोलले. नंद महाराज यशोदा यांना खूप बरं वाटलं की कृष्णांबद्दल त्यांच्याशी कोणतरी बोलतंय. उद्धव फिरले वेगवेगळ्या ठिकाणी, वृंदावनची पूर्ण तीर्थयात्रा केली अनेक महिने, की कृष्णाने कुठे काय लीला केली ती ऐकली, ती बोलली. तर ह्या उद्धवाच्या येण्यामुळे राहिल्यामुळे तेवढ्या वेळेपुरता का होईना गोपी, नंद महाराज, यशोदा, ग्वालबाल ह्यांचा जो वीरभावातला त्यांचा जो काय म्हणूया शोक होता किंवा जो दिसायला दुःख होतं, ते थोडंसं काही वेळाकरता कमी झालं, काही वेळापुरता. कारण का कृष्ण गेल्यावर ते दुःख अजून, कृष्ण नाही उद्धव निघून गेल्यावर ते दुःख अजून त्यांचं वाढलं, तेवढं झालं. पण ॲटलिस्ट काही महिन्यांकरता, आणि हे दुःख कमी करणं 1-2 दिवस आलं नाही, 1-2 दिवस कमी. सो उद्धवांना अनेक महिने तिथे राहावं लागलं आणि ते राहिले पण दोन्ही. एक सेकंड.
आणि ह्यातनं उद्धवांच्या बोलण्याने व्रजवासींना काय म्हणूया प्रोत्साहन आलं आणि व्रजवासीच्या बोलण्यानी उद्धवांना प्रोत्साहन आलं. उद्धवांना कळलं की हे व्रजवासी लोकांची वेगळ्याच प्रकारे भक्ती आहे जी या वृंदावनच्या बाहेर कोणाची पण नाही आहे. आणि इथे ते म्हणतात की हे गोपींचं जे आहे ते दिसायला काय वाटतं मेंटल डिस्टर्बन्स, आपण म्हणून मानसिकरित्या थोड्याशा डिरेंज आहे. खरोखर असं वाटेल गोपींना पण की त्या वेड्या आहेत, पण उद्धव म्हणतो त्या वेड्या नाही आहेत, ते हायेस्ट सत्याला जाणणार आहेत. गोपी आहेत ते हायेस्ट सत्याला जाणणार आहेत. आणि उद्धव काय करतात आता त्या गोपींना म्हणजे अनेक महिने गोपींना दंडवत प्रणाम करतात. उद्धव कोण आहे? एक फार सन्माननीय बृहस्पतींचा शिष्य, हुशार, यदुकुळातला टॉप भक्त आहे. पण तो काय करतो? तो म्हणजे ते काय करतात? गोपींना दंडवत प्रणाम करतात. आपले आचार्य सांगतात उद्धवांनी गोपींना दंडवत प्रणाम केला फुल, पण त्यांनी मथुरेमध्ये कधी राण्यांना दंडवत प्रणाम केला नाही. सो आय एम नॉट सेईंग, बट ते इथे का नाही केला हा विषय नाही, पण त्यांनी इथे गोपींना मात्र, आणि गोपी तिथे तर त्या राजकन्या होत्या, राण्या होत्या. हा बोलायचा विषय काय? त्या राजकन्या होत्या, राण्या होत्या, आणि गोपी कोण होत्या? गावातल्या काय गौऱ्या थापणाऱ्या साध्या महिला होत्या. पण त्यांना उद्धवांनी दंडवत केला आणि राजकन्या किंवा राण्या त्यांना प्रणाम नाही केला. म्हणजे ही जस्ट वॉन्टेड टू शो की गोपीची भक्तीची खरोखर हा लेवल काय हाय आहे. आणि नंतर तिथे असताना उद्धवांनी अनेक श्लोक, मैं थोड़ा सा शॉर्ट क्लियर हो, आज का टॉपिक आज खत्म कर देंगे, कल फिर पूरा अलग टॉपिक होएगा. कल वो क्या मुच्चकुंड और जरासंध, ये सब चालू है कल. सो ये भी वीरों का एक लेक्चर है, देखते हैं कभी मैंगो फेस्टिवल में. मैंगो जो वीरों का मेरे को बहुत भागवत का लेने का था ना लेक्चर, वो मैंगो फेस्टिवल में ले लेंगे, क्योंकि कल तो जरासंध, मुच्चकुंड ये सब में कल का दिन निकल जाएगा. सो एनिवे आज हा विषय संपूया, कारण का उद्या एकदम वेगळा रस असणार आहे. सो जो एक लेक्चर बाकी है वो हम मैंगो फेस्टिवल में ले लेंगे. सो यस, थोडक्यात उद्धव आता गोपींची, आणि नुसतं गोपी नाही, सगळ्या व्रजवासींची, इव्हन वृंदावनची, तिथल्या गायींची, सगळ्यांची खूप स्तुती करत राहतात आणि अनेक श्लोक म्हणतात. आणि आपले आचार्य सांगतायत की हे जे श्लोक आहेत उद्धव जे म्हटले 2-4 श्लोक, ते वृंदावनला जेवढे काही महिने होते ते बेसिकली स्तुतीपर श्लोक आहेत. जेवढे काही महिने होते ते दररोज ते श्लोक, काही जेवढे महिने होते ते दररोज ते श्लोक म्हणायचे. एक सेकंड. विश्वनाथ ठाकूर सांगतायत की या जगामध्ये कोणी परस्त्री किंवा परपुरुष संबंध केला तर तो एका प्रकारे निंदनीय आहे. खास करून आता गोपींबद्दल बोलतोय म्हणून एखाद्या स्त्रीने परपुरुष संबंध केला तर तो निंदनीय आहे. पण दिसायला असं वाटेल की गोपींनी पण कृष्णांशी काय म्हणूया अयोग्य संबंध केला होता. पण खरं तो त्यांचा जो संबंध आहे ते उद्धवलाही कळलं की हा एका प्रकारे हायेस्ट भक्तीमधलं शरणागती आहे. पण जनरली लोक गोपींची निंदा करतील. जर काही लोक म्हणतात जसं मला वाटतं महात्मा गांधींनी बोललं होतं की मला मथुरेतले कृष्ण चालतात, वृंदावनमधले कृष्ण आम्हाला नको. सो लोकांना हे जे उद्धवनी अनुभवलं किंवा कळलं हे लोकांना माहीत नाही आहे. म्हणून आता बोलायला लोक पण अजून काही पंथ आहेत सध्या पण ॲक्टिव्ह आहेत. सध्या वाटतं मे बी विदर्भ एरियात जास्त ॲक्टिव्ह आहेत. ते म्हणतात कृष्ण हे वृंदावनमधले नाही, कृष्ण फक्त द्वारकेमधले. कारण का त्यांना हे हायेस्ट लेवल ऑफ गोपींचं शरणागती कळत नाही. पण उद्धवला ती कळलेली आणि तो त्यांची स्तुती करत आहे आता. आणि ते श्लोक ते दररोज म्हणायचे. आणि ते म्हणतात ज्या प्रकारे कृष्णांनी गायींना नाही सॉरी माखन चोरी केली, गायींना चारलं, एका प्रकारे ते काय खूप सन्माननीय व्यवसाय नाही आहे. गायींना चारलं, माखन चोरी केली आणि खोटं पण बोलले. आणि काय केलं, माकडांच्या बरोबर बसून खाल्लं, एकमेकांचं उष्ट खाल्लं.
हे सगळं सन्माननीय नाही आहे. पण दिसायला काय वाटेल की हे अयोग्य वर्णन आहे. कोणाचं अयोग्य वर्णन आहे? कृष्णांचं. माकडांबरोबर कोण खातंय का, एकमेकांचं उष्ट खातंय का, कोण चोरी करतंय का, खोटं बोलतंय का, दिसायला वाटेल हे भगवंतांचं अयोग्य वर्णन आहे, वर्णन नाही, वागणं आहे. पण त्याच प्रकारे ज्या प्रकारे कृष्णांचे अयोग्य वागणं नाही आहे, त्याच प्रकारे कृष्णांच्या ज्या अंतरंगा शक्ती आहेत, कोण? त्या गोपी, दिसायला असं वाटेल की त्या अयोग्य परपुरुष संबंध करतायत, पण त्यांचंही वागणं ते ज्या प्रकारे भगवंतांचं वागणं अयोग्य नाही आहे, त्याच प्रकारे ह्या गोपींचं वागणंही अयोग्य नाही आहे असं उद्धव सांगतायत. आणि विश्वनाथ शेखरी ठाकूर त्याच्यावर स्पष्टीकरण करतात. आता बिफोर वी एंड, उद्धव आता काय प्रार्थना करतायत की ह्या गोपी एवढ्या महान आहेत, उद्धवांना वाटतं की त्यांची चरण धुली मिळवायची पण आमची योग्यता नाही आहे. तर त्या प्रार्थना करतात. आणि असं ते म्हणत नाहीत की त्या उद्धव प्रार्थना करतात की ह्या वृंदावनच्या असं कुठेतरी बघा एक पाऊल वाटा असतात, रस्ते असतात, तिथनं आपण सहसा चालत असतो. पण जेव्हा आपण जास्त गोपी भगवंतांच्या विरहामध्ये काय म्हणूया भावविभोरून जातील, तेव्हा त्यांना रस्ता कळत नाही. त्या मेन रस्त्याने चालत नाही, इकडे इकडे कशा कुठेही चालणार. तर उद्धव इथे आपली जी फेमस प्रार्थना आहे गुलमलता, उद्धव प्रार्थना करतात की ते म्हणतात की मला गोपींची चरण धुळी मिळायची तर माझी कॅपॅसिटी नाही आहे, मी मागू शकत नाही त्यांना, माझी तेवढी लेवल नाही आहे. पण समजा मी वृंदावनमध्ये कुठे एखाद गवत बनलो, लता बनलो, कुठे रस्त्यात नाही, कुठेतरी साईडला का, कारण का गोपी थोड्या कमी विरहभावनात असतील तेव्हा त्या सरळ रस्त्याने चालतील. पण त्यांची विरहभावना खूप तीव्र होईल तेव्हा त्या अजून भ्रमीसारख्या होतील आणि सरळ रस्ता सोडून इकडे इकडे चालतील. त्यावेळेला ते म्हणतात की गोपींची चरण धुळी माझ्या डोक्यावर पडली तर मी स्वतःला भाग्यशाली समजेन. आणि उद्धव अशी मागत नाहीत, मी गुलमलता बनीन आणि जेव्हा कधी गोपी चालतील नशिबाच्या खेळात, जेव्हा कधी त्या माझ्या डोक्यावर बायचान्स पाय ठेवतील, तर उद्धव इज रेडी टू वेट फॉर सो लॉंग. एवढे अनेक वर्ष किंवा अनेक दशकं किंवा शतकं पण उद्धव वाट बघायला तयार आहेत. मग ते कुठेतरी कोपऱ्यात जन्म घेणार गुलमलताच्या रूपात. आणि कधी अशा गोपी तीव्र विरह भावनेमध्ये इकडे तिकडे फिरतील तेव्हा त्यांच्या डोक्यावर उद्धव इज रेडी टू वेट. आणि पुढचा पॉईंट मी ऑलरेडी बोललो, मी म्हटलं ना पॉईंट वर खाली झाले की गोपींनी घर सोडलंय कशा प्रकारे, पॉझिटिव्ह इगोइस्टिक पॉझिटिव्ह मेंटॅलिटीमध्ये, अहंकारी मालकी हक्कात सोडलंय. पण त्यांनी कशात सोडलं नाही? जबाबदारी सोडलं नाही. तो बी हमको आजकाल लोक जबाबदारी सोडायला उत्सुक असतात आणि मालकी हक्का सोडायला उत्सुक नसतात. त्याच्यात काही स्टुडंट लोक आता म्हणायचे, प्रोजी आम्ही जप करायला लागल्यापासून ना आम्हाला अभ्यास करायची इच्छाच होत नाही. त्यांना वाटतं वी आर प्रोग्रेसिंग स्पिरिच्युअली. हे काय झालं? जबाबदारी सोडायची तयारी झाली, मालकी हक्क सोडायची तैयारी नहीं है. सो कुछ लोगों को लगता है वी आर प्रोग्रेसिंग. नो, गोपीन से हमको सीखना है कि उन्होंने आसक्ती या अहंकाराच्या मालकी हक्क सोडण्यात त्यांनी घर सोडलं होतं, पण जबाबदारीमध्ये सोडलं होतं. दररोज सकाळी उठायचं 5 वाजता, ड्रेसअप चुकायचा, मेकअप चुकायचा, पण लोणी कधी बनवताना चुकायचं नाही, लोणी बरोबर बनायचं, मंथन बरोबर त्यांच्या हातून व्हायचं. तर हे हमको सीखना है. आपली नेहमीची कामं जबाबदारी आपण चुकीचा करतो आणि मेकअप मात्र चांगला करतो. तुम्ही लोक प्रसाद व्यवस्थित खाता, जबाबदारी वेग, मेकअप बनवून फक्त बातही नव्हे. हम लोग खाना पीना में सब अच्छा याद रहता है, पर जवाबदारी भूल जाते. तो ऐसे भक्ति में उल्टा होना चाहिए. हाईएस्ट भक्ति है फिर भी जवाबदारी को नहीं बोल रहे. सो ऐसे प्रकार से है. सो अशा इथे मी म्हटलं पॉईंट थोडे पुढे मागे झाले नोट्सप्रमाणे. असं केल्यावर उद्धव त्या गोपींना दंडवत घालतात. आणि द पॉईंट इज मेन्शन की उद्धव मथुरेला असताना कधी राण्यांना दंडवत घालत नाहीत. नॉट बिकॉज त्या राण्या आहेत, त्यांना कळतंय की ह्या एवढ्या महान भक्त आहेत म्हणून. आणि मग शेवटी उद्धव सगळ्यांकडून अनेक महिन्यानंतर सगळ्यांकडून निरोप घेतात. गोपींकडून, नंद महाराज, यशोदा, ग्वालबाल, आणि खूप म्हणजे एका
भारत म्हणजे एवढं मी शिकलो, मी काय पाहिलं काय वृंदावनला, असा विचार करत ते हळूहळू वृंदावन म्हणणं फार सन्माननीय भावना आहे, अश्रूपण आहे डोळ्यात. अशा प्रकारे उद्धव परत कुठे येतात, इथे येतात. नंद महाराज गिफ्ट देतात प्रेमाने, आणि इथे आल्यावर ते कृष्णांना रिपोर्ट करतात. कृष्ण विचारतात काय पाहिलं, तर उद्धव सांगतात बापरे परत काय काय पाहिलं. ते सगळं वर्णन परत करत नाही, पण जे काय उद्धवांनी पाहिलं ते नंद महाराज नाही, कृष्ण आणि बलरामला येऊन रिपोर्ट करतात. हरे कृष्णा. तो एक अपना लेक्चर बच गया मैंगो फेस्टिवल के लिए, वो है बृहद भागवतम का ये गोपिका जो अभी उद्धव, ये तो एक्चुअली सिलेबस में नहीं था. उद्धव निकल जाने के बाद गोपियों की स्थिति और विरह भावना में पागल जैसी हो जाती है. उसका वर्णन श्रीमद् बृहद भागवतम में है, जो सीरीज में हमने किया था, पर ये सीरीज में हम मैंगो फेस्टिवल में लेंगे. और कल वो क्या मुच्चकुंड और जरासंध, 18 वेळा ते सैन्य येणे, ये सब जो है वो हम कल ले लेंगे. हरे कृष्णा. शिला प्रभुपाद की. आप सब भी विरह भावना में है. उपवास हो गया है, तो मैं विरह भावना नहीं बढ़ाना चाहता. विरह भावना में रो रहे हैं कुछ लोग बेहोश हो रहे हैं, कुछ लोग को नींद आ रहा है, कुछ लोग को डुलकी भी आ रही है. तो मैं आपका विरह भावना ज़्यादा तीव्र नेक्स्ट लेवल पे लेके जाना नहीं चाहता. हरे कृष्ण. शिला प्रभुपाद की.